सुरू रेकॉर्डिंग. हम्म. हा. चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. सुलक्षणा मॅडम आत्मबोध वाचत आहेत आणि काल नव्हते, मी बाहेर गेले होते. आता आज बघूयात कधी संपणार आहे मॅडम. आवाज येत नाहीये तुमचा. तुमचा आवाज येत नाहीये मॅडम. शक्यतो होऊन जाईल याच आठवड्यात, नाही तर एखादा दिवस लागेल, सोमवारी वगैरे. बस. बर बर बर, काही हरकत नाही, काही नाहीये. सहज हो हो विचारलं मी. ठीक आहे, चला सुरू करा. कालचं रेकॉर्डिंग मी प्रोसेसिंगला टाकतीये, म्हणजे युट्यूबवर टाकता येईल मला. हो. मला वाटतं 3 तारखेचं पण न राहिलंय, 3 तारखेचंही दिसतंय इथे. परवाचं नाही, पण राहिलंय का कालचंच मॅडम? राहिलंय. परवाचं नाही, टाकलं का? कालचंच राहिलंय. हो. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, चालेल, ओके. हा, करा सुरू. हम्म. करायचं सुरू. करा सुरू करा. हा, ठीक आहे. तर नमस्कार सगळ्यांना. आणि सुदर्शन पिरामिडला, मंगल मॅडमला आणि विहंगमच्या या प्लॅटफॉर्मला खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार. माझ्या गुरूंना नमस्कार करून आणि शंकराचार्यांना नमस्कार करून आपण आता ह्या आत्मबोधाला सुरुवात करू. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तर हा जो शांतीपाठ असतो त्याला उपोद्घात आपण असं म्हटलंय, हा प्रत्येक उपनिषदांच्या आधी असतो. तर आज मला ते म्हटलं की आज त्याच्याबद्दल थोडंसं सांगू, म्हणजे प्रत्येक वेळेस जर समजा हा म्हटला गेला तर तुम्हाला माहिती पाहिजे. तर याचा अर्थ तर तसं सगळ्यांना माहितीच आहे, तरी पण मी थोडक्यात सांगते. ओम ते जे परब्रह्म जे आहे ते परिपूर्ण आहे. आपण आता त्याचे 2-3 दिवसापासून त्याचे खूप सारे नावं आपल्याला आता मुखोद्गत झालेले आहेत. आणि त्याचे इफेक्ट जे आहेत, म्हणजे कार्यब्रह्म त्याला म्हणतो, ते पण पूर्ण आहे. तर पूर्णातून पूर्णाची उत्पत्ती झालेली आहे. म्हणजे परब्रह्म परमात्मा परमेश्वर जे आहे म्हणतो आपण, जे आपण स्वतःच आहोत ते आपल्याला माहितीच आहे. त्याच्यातून जे कार्यब्रह्म म्हणजे जी सृष्टी किंवा माया किंवा काय जे पण असतं त्याचे इफेक्ट किंवा पुन्हा पुन्हा ते जगत उत्पन्न होतं, ते पण पूर्णच आहे. कारण की पूर्णातूनच पूर्णाची उत्पत्ती झाली. याचा अर्थ काय होईल की मग आपण पण पूर्णच आहोत. किंवा प्रलय कालमध्ये म्हणजे जे लय पावतं शेवटी पूर्ण जे असतं ते कार्यब्रह्म घेऊन पुन्हा लय पावतं, म्हणजे पूर्णपणे त्याचं विलीन होतं ते परब्रह्म परमात्म्यामध्ये. आणि हे जे परब्रह्म जे आहे ते सगळं त्याच्यामध्ये लीन झाल्यानंतर, मर्ज झाल्यानंतर सुद्धा जे उरतं शेवटी पूर्ण असतं ते, त्यालाच परब्रह्म परमात्मा तत्व असे म्हणतात. म्हणजे सुरुवात पण त्याच्यापासूनच झाली आहे, मध्ये पुन्हा त्याच्यातून आपल्याला सृष्टी निर्मिती होते, जगत निर्माण होतं आणि ते पुन्हा त्याच्यामध्ये लिप्त होतं. म्हणून पूर्णातून जे पूर्ण निर्माण झालेलं आहे कार्यब्रह्म, त्याला असा शब्द वापरलेला आहे वेदांमध्ये किंवा या उपनिषदांच्या भाषेमध्ये. आणि त्याच्यानंतर काय होतं की ते पुन्हा शेवटी लय पावतं. आपल्याला मध्ये मध्ये दिसतं, आपल्याला माहितीच आहे. आणि मग त्याच्यामध्ये ते मध्ये दिसतं आणि पुन्हा शेवटी लय पावतं. ज्याच्यामध्ये लय पावतं ते पूर्ण आहे आणि जे लय पावलं गेलं आहे ते पण पूर्णच आहे. तर असं याला उपोद्घात म्हणतात. तर हा सगळाच म्हणजे उपनिषदांच्या आणि जे काय ब्रह्मसूत्र किंवा जे काही आपण वेदांचा अभ्यास करतो त्याच्या सुरुवातीला पण म्हणायचं असतं आणि शेवटी पण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे हे थोडंसं मला सांगायचं होतं. कालपर्यंत आपले 12 श्लोक झालेले आहेत. तर आता आपण पुढचा श्लोक म्हणूया. पंच प्राण मनोबुद्धीर दशेंद्रिय समन्वितम अपंचीकृत भूतोत्थम सूक्ष्मांगम भोग साधनम. आता आपण काल पंचीकरणाची प्रक्रिया बघितली. आता सगळ्यांना माहितीच झालंय की किती महत्वाचे हे पंचमहाभूत आहेत.
त्याची उत्पत्ती वगैरे सगळं सगळं आपलं आता रिपीट झालेलं आहे. तर त्याच्याबद्दल ते परत सांगता या श्लोकाच्या द्वारे की 5 प्राण, मन, बुद्धी, 10 इंद्रिये ही पंचीकरण होण्यापूर्वीच्या तन्मात्रांपासून तयार होतात. जे काही 5 प्राण आहे, पंचप्राण आपल्याला आता माहित झालेले आहे. ज्यांनी शिवसर्वोदय शास्त्र केलंय त्यांना माहितीच आहे. मनबुद्धी सगळ्यांनाच माहिती असतं. पुन्हा इंद्रिय आपल्याला तत्वबोधामध्ये सांगितलेलेच आहे. तर त्याचं जे पंचीकरण होतं म्हणजे या सगळ्याचं एकत्रीकरण होऊन जो जीवात्मा निर्माण होतो त्याला पंचीकरणाची प्रक्रिया असं म्हणतात. तर तो जीवात्मा कशातून उत्पन्न होतो? त्या तन्मात्रा ज्या आहे सूक्ष्म शुद्ध जे हे जे पंचमहाभूत तयार झालेले आहे त्याच्यापासून ह्या तन्मात्रांपासून हे जे आहे पंचीकरणाची प्रक्रिया होते आणि आपलं जे शरीर असतं जीवात्म्याचं ते शरीर जे आपण धारण करतो ते पंचमहाभूतांनीच धारण केलेलं असतं. त्याच्यामध्ये सगळे पंचमहाभूत असते. तर हा सगळ्यात महत्वाचा मागचा आणि हा श्लोक आहे. तर त्यांनी सांगितलंय की तन्मात्रांपासून तयार होतात आणि हे सूक्ष्म शरीर होय त्यालाच काय म्हणतात. आता हे स्थूल शरीर आपल्याला दिसत आहे म्हणजे शरीराला सगळं आहे ना 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय सगळं दिसत आहे म्हणजे डोळे नाक कान चेहरा हातपाय शरीर सगळं दिसतंय. पण हे जे सूक्ष्म आहे तन्मात्रांपासून तयार झालेले जे सूक्ष्म गोष्टी आहे याच्यामध्ये त्याला काय म्हणतो आपण 5 प्राण जे आहेत मन बुद्धी आणि बाकीचे ज्या काही गोष्टी आहे आतमधल्या म्हणजे आपण कारण शरीर म्हणतो जागृत स्वप्न सुषुप्ती अवस्था म्हणतो ह्या सगळ्या ज्या सूक्ष्म गोष्टी आहेत तर त्यालाच काय म्हटलेलं आहे सूक्ष्म शरीर म्हटलेलं आहे. आणि हे सूक्ष्म शरीर होय प्रत्येक व्यक्तीचे म्हणू शकतो आपण त्याला म्हणजे आता आपल्याला माहितीच आहे की जे जीवात्मा हा जो शरीर धारण करून आलेला आहे तर जे शरीर आहे त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये हे असतातच. तर ते कशासाठी आहे अनुभव घेण्याचं हे साधन आहे. म्हणजे शरीर असल्याशिवाय तुम्हाला अनुभूती येत नाही. तर आपण पृथ्वीवरती अनुभव घेण्यासाठीच जन्माला आलेलो आहोत. प्राणी आणि वनस्पती या कनिष्ठ दर्जाच्या योनी आहेत. तर हे जे आहे हे पुस्तक जे लिहिले त्या काळात लिहिलेले आहे. त्यामुळे प्राणी आणि वनस्पतींना तेव्हा थोडस म्हणजे त्यांची डेव्हलपमेंट होण्यासाठी म्हणजे उत्क्रांती होण्यासाठी खूप वेळ लागायचा. पण आता तसं नाहीये सगळ्यांचं फास्टच सगळं म्हणजे उन्नती होते आहे. तर तेव्हा त्यांनी असं म्हटलंय की प्राणी आणि वनस्पती ह्या कनिष्ठ दर्जाच्या योनी आहेत. म्हणजे का म्हटलंय की त्यांची जी प्रोसेस आहे उत्पत्तीची त्याच्यानंतर त्यांचे अनेक जन्म होऊन हळूहळू हळूहळू त्यांची प्रगती होते आणि मग ते उत्क्रांत होतात मनुष्य स्वरूपामध्ये. म्हणून त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की कनिष्ठ दर्जाच्या योनी आहेत. व मानव आणि स्वर्गीय ह्या उच्च दर्जाच्या योनी आहेत. स्वर्गीय म्हणजे इथे काय अर्थ घेता येईल आपल्याला जे देव असतात देवी देवता जे म्हणतो आपण ते स्वर्गीय आपण म्हणतो स्वर्गामध्ये देवी देवता असतात तर स्वर्गामध्ये ते उपभोग घेण्यासाठी जातात. म्हणजे त्यांना अजून वरच्या स्टेजला जर जायचं असेल तर त्यांना पण परत काय असतं ते सगळा आनंद उपभोगतात आणि पुन्हा त्यांना खालीच यावं लागतं. मनुष्य जन्म घेऊन ह्या शरीरातच तुम्ही आत्मसाक्षात्कार करू शकता अशा प्रकारची ती कन्सेप्ट आहे सगळी. मानव आणि स्वर्गीय या उच्च दर्जाच्या योनी आहेत ह्यांच्यामध्ये अतिशय फरक आहे या दोन्ही याच्यामध्ये म्हणजे वनस्पती आणि प्राणी वगैरे आणि मानव आणि स्वर्गीय. विवेकी आणि वस्तूंचे योग्य व अचूक यथातथ्य पाहू शकणाऱ्या बुद्धीच्या दृष्टीने मात्र या सर्व अद्भुत फरकांमागे एकच प्रेरक शक्ती आहे. म्हणजे आपण जरी जरी यांनी त्याला म्हटलं की त्या कनिष्ठ दर्जाच्या योनी आहे आपण उच्च दर्जाचे मग आपल्यापासून देवी देवता अजून उच्च दर्जाचे आहे. मग जो परब्रह्म परमात्मा परमेश्वर जो म्हणतो आपण किंवा आता आपण इथे फॉर्म मध्ये जरी नाही घेतलं तरी पण आपण एका म्हणजे मूर्तीमध्ये किंवा याच्यामध्ये विष्णू आणि वासुदेवाला काल आपण ते सगळं डिस्कशन बघितलं तर त्यांना आपण उच्च त्याच्यापेक्षा अजून हाय लेवलचं असं मानतो. तर त्यांनी ते काय सांगितलेलं आहे की ह्या सगळ्याच्या मागे कोण आहे ती एकच प्रेरक शक्ती आहे की जी ह्या सर्व वेगवेगळ्या उपकरणांमधून जीवनाचे संगीत गात असते. वेगवेगळे उपकरण म्हणजे आपल्याला जे शरीर मिळालं आहे किंवा ज्या योनी मिळालेल्या आहेत त्याद्वारे अस्तित्वाचा असा एकपणा जर सर्वत्र आहे तर माझ्यामध्ये मला निरनिराळ्या अनुभवांची मालिका आणि शिवाय बाह्य जीवनामध्ये इतक्या वेगवेगळ्या श्रेणी का आढळतात. आता कालचाच प्रश्न आहे काल आपण बघितलं की असं हे सगळं जर एकच आहे तर मग आपल्याला वेगवेगळं का भासतं म्हणून. तर त्यांनी ते विचारलं की असं का वेगवेगळं त्याच्या श्रेणी का बरं वेगळ्या असतात असं विचारलं. वेदांताने या प्रश्नाकडे सिद्धांताच्या दृष्टिकोनातून पाहिलेले आहे.
इतकेच नव्हे तर व्यावहारिक भूमिकेवरून या समस्येचा विचार केलेला आहे. या गहन शंकेस एक अत्यंत समाधानकारक उत्तर वेदांताने दिलेले आहे. आता कोणते उत्तर दिलेले ते सांगतात की वेगळ्या दृष्टीने यांच्याकडे बघितलेलं आहे आणि व्यावहारिक भूमिकेवरून या समस्येचा विचार केला. ही समस्याच आपल्याला प्रत्येकालाच प्रश्न पडतो ना, की मग हे सगळं जर एकच असल्यावरती मग आपल्याला का असं दिसतं. ह्या श्लोकात प्राण या संज्ञेचा अर्थ अचूकपणे समजून घेतला पाहिजे. प्राण जो सांगितलेला आहे, आता हा श्लोक 13वा आपण वाचला. पंच प्राण मनोबुद्धीर दशेंद्रिय समन्विता, त्याच्यामध्ये प्राणाचा उल्लेख केलेला आहे. या संज्ञेचा अर्थ अचूकपणे समजून घेतला पाहिजे. प्राण म्हणजे आपल्या शरीरातील चैतन्याचे प्रगटीकरण. आता आपण त्या दिवशीच म्हणजे मी सांगितलं की प्राण जर नसेल तर आपलं शरीर मृत होऊन जातं, माहिती आपल्याला. म्हणून त्याला इतकं महत्व आहे की शरीरातील चैतन्याचे प्रगटीकरण आहे. म्हणजे श्वास घेतो, सोडतो आणि जो अंतःप्राण आहे त्याचं महत्व आहे. चैतन्य स्वरूप आपण त्याला म्हणतो. ते जर चैतन्य आपल्या शरीरातनं निघून गेलं आणि तो जर आपण म्हणतो शेवटच्या क्षणी किंवा कोणी जेव्हा देह ठेवतो तेव्हा आपण म्हणतो की त्यांचा प्राण गेला. प्राण गेला म्हणजे तो प्राण शरीरातनं बाहेर निघून गेला. म्हणून त्याला असं म्हटलेलं आहे की या संज्ञेचा अर्थ अचूकपणे समजून घेतला पाहिजे. प्राण म्हणजे आपल्या शरीरातील चैतन्याचे प्रगटीकरण होय. आणि 5 प्राण म्हणजे जीवन कार्याचे 5 विभाग किंवा 5 प्रकारे विभागावर कार्य करणारे प्राणाचे प्रकार होत. आता नुसता एकच प्राण नाही, आपल्याला माहिती आहे. आता पंचप्राण सगळ्यांना माहित झालंय. प्राण, अपान, उदान, समान वगैरे सगळं. आणि त्याचे पण अजून उपप्राण आहे. आपल्याला माहितीये चक्र ध्यानामध्ये हे सगळे प्राण आपल्याला माहित झालेले आहे. शिव सर्वोदय शास्त्रामध्ये सुद्धा प्राणाबद्दल खूप सारी माहिती आणि खूप सारं ज्ञान आपल्याला मिळालेलंच आहे. तर हे प्राण आहे. तर त्याचे 5 विभाग किंवा 5 प्रकार विभागावर कार्य करणारे प्राणाचे प्रकार होत. म्हणजे वेगवेगळे त्याचे कार्य आहे या सगळ्या प्राणांचे, 5 प्राणांचे. ते म्हणजे प्राण म्हणजे ती चैतन्य शक्ती जी आपल्या ज्ञानेंद्रियांच्या निरनिराळ्या क्रियांचे नियंत्रण व नियमन करते. म्हणजे पहा, ती चैतन्य शक्ती जी आहे, प्राण जी म्हटलेलं आहे, ती आपले ज्ञानेंद्रिय आहेत. ज्ञानेंद्रिय कोणते ते सगळ्यांना माहितीच आहे. ती निरनिराळ्या क्रियांचे नियंत्रण व नियमन करते. म्हणजे या सगळ्या पंच ज्ञानेंद्रियांच्या द्वारे ज्या क्रिया घडत असतात किंवा होत असतात त्याच्यावरती नियंत्रण आणि त्याचं नियमन करत असते. ह्या प्रेरक शक्तीमुळेच विषय ग्रहणामध्ये सजीवता स्पष्टपणे दिसून येते. तर ही जी प्रेरक शक्ती प्राण किंवा चैतन्य शक्ती जी म्हटली आहे, विषय ग्रहणामध्ये म्हणजे कुठलाही विषय जर आपल्याला ग्रहण करायचा आहे, आत्मसात करायचं किंवा त्याचं ज्ञान घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी ही प्रेरक शक्ती लागते आपल्याला. आणि ह्या विषय ग्रहणामध्ये ही सजीवता स्पष्ट करते. म्हणजे जसं डोळे आहे, तो डोळ्यांनी आपण वाचू शकतो. तेव्हाच आपण ह्या पुस्तकाचं वाचन केल्यावरच आपल्याला त्या ज्ञान होईल ना. त्यामुळे आणि ऐकलं जे श्रवण करता, आता मी वाचते म्हणून मी डोळ्यांनी वाचून तुम्हाला सांगते, पण तुम्ही जे श्रवण करता आहे ते श्रोत्रेंद्रियाच्या द्वारे करत आहे. तर हे सगळ्याचं कार्य काय आहे, तर त्याच्यामध्ये तो जो विषय सांगितला जातो आहे त्याची ग्रहणशीलता आणि त्याची सजीवता, म्हणजे हे सगळे सजीव आहेत बा. त्याच्यानंतर प्राण पहिला झालेला वायूच आहेत, आपल्याला माहिती. आता ज्यांना माहिती आहे की वायूच्याच या सगळ्या शक्ती आहेत, प्राण, अपान, व्यान, उदान वगैरे. अपान म्हणजे निरोगी शरीरातील उत्सर्जन संस्था. हे मागे पण बहुतेक आपलं झालेलं आहे आणि तत्वबोधात सांगितलंय का ते बघावं लागेल, सांगितलं असेल बहुतेक, त्याच्यामध्ये आहेच हे. ह्या प्रेरक शक्ती हे झालं. अपान म्हणजे निरोगी शरीरातील उत्सर्जन संस्था. निरोगी शरीर आहे म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आपल्या शरीरामध्ये, कोणतेच रोग नाहीये, काही नाही आहे, तर त्याचं उत्सर्जन करणे याला अपान वायू असे म्हटलेले आहे. आपण वायू पण म्हणतो त्याला आणि पंचप्राण पण म्हणतो. अनावश्यक व नको असलेले विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्याची क्षमता. जसं सगळ्यांनाच माहिती, मलमूत्र विसर्जन, घाम वगैरे सगळं जो काही घाण असते आपल्या शरीरामध्ये ते उत्सर्जन करण्याची क्रिया कोण करत असतं? आपण करत असतो. नंतर तिसरा आहे व्यान. चैतन्याचे पचन संस्थेतील कार्य दर्शवितो. याचं कार्य काय आहे? चैतन्याचे पचन संस्थेतील कार्य दर्शवितो. म्हणजे आपल्या शरीराचे जे पचन संस्था आहे त्याचं कार्य कोण करतं? व्यान. जिच्यामुळे अन्न शरीरात शोषून घेण्यासाठी
घेण्यास योग्य केले जाते. तर ही पचन संस्था काय आहे की आता आपण अन्न ग्रहण केलं किंवा काही खाल्लं प्यायलं वगैरे जे पण काही आपण ग्रहण करत असतो, तर त्याच्यातलं जे योग्य गोष्टी असतात, जो सकस म्हणजे व्हिटॅमिन, प्रोटीन किंवा ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे शरीराला, ते त्या अन्नातून शोषून घेण्याचं काम कोण करतं? व्यान करतो. नंतर चौथा आहे समान. शब्दच दर्शवितो त्याप्रमाणे प्रत्येक भागाच्या त्या त्या वेळेच्या आवश्यकतेनुसार पचलेल्या अन्नाचे समान व न्याय्य वितरण करत असतो. आता त्यांचं म्हणणं आहे की शब्दातच तुम्हाला अर्थ समजून जाईल की समान अन्नाचं समान विभागणी म्हणू शकतो आपण किंवा वितरण करत असतो प्रत्येक भागाच्या आवश्यकतेनुसार. म्हणजे ज्या गोष्टीला आता ब्रेनला जर रक्त पुरवठ्याची गरज आहे तर त्या ज्या अन्नातून आपल्याला रक्त तयार होण्याची जी क्रिया आहे ते त्या प्रकारे केलं जातं. त्याचं कार्य कोण करत असतं? हा समान वायू. ज्या ज्या गोष्टींना आवश्यक आहे, ज्या ज्या भागाला, शरीराच्या प्रत्येक अवयवांना किंवा ज्या सूक्ष्म गोष्टी पण आहे आतल्या, त्यांना आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी समानतेने त्या अन्नातून घेऊन त्याचं वितरण करणारा कोण असतो? तर समान. आपण जर लाकूड कापत असलो किंवा दगड फोडत असलो तर हातांना जास्त अन्नांश दिला जातो. म्हणजे जर आता कष्टकरी लोक असतात, शेतकरी किंवा लाकूड तोडणारे किंवा दगड फोडायचं वगैरे काम करणारे, जे आपल्याला माहिती ते लोक खूप कष्ट करतात, तर त्यांच्या हातांना खूप मजबूतीची गरज असते. म्हणून त्या अन्नाचा जो भाग आहे तो जास्तीत जास्त सकस भाग त्या हातांच्या ठिकाणी जास्त दिला जातो. हे काम कोण करतं? समान. आता पाचवा आहे उदान. म्हणजे एक एक्झाम्पलद्वारे तुम्हाला समजेल म्हणून त्यांनी सांगितलंय. म्हणजे उन्नत होण्याची आणि ज्ञानाच्या नवीन क्षेत्रामध्ये डोकावण्याची क्षमता होय. उदान वायू जो असतो किंवा हा जो प्राणाचा पाचवा प्रकार आहे उदान म्हणून, तर त्याचा काय उपयोग असतो की उन्नत होण्याच्या आणि ज्ञानाच्या नवीन क्षेत्रांमध्ये डोकवण्याची क्षमता होय. म्हणजे उन्नतीकडे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची उन्नती की ज्या योगे नवीन मिळालेल्या ठाम विचारांनी, म्हणजे जे ज्ञान आपण ग्रहण करतो त्याच्यात जे आपल्याला विचार मिळालेले आहे ठाम विचारांनी व अनुभवांनी सध्याच्या चुकीच्या कल्पना दूर केल्या जातात. म्हणजे आपल्या ज्या बिलीफ सिस्टीम आहे, चुकीच्या कल्पनांमध्ये आपण वावरत असतो, आपल्याला माहितीये. तर या सगळ्या चुकीच्या कल्पनांच्या आहेत, तर त्याला दूर करण्यासाठी चांगले प्रभावी आणि चांगले उपाय, विचार आणि अनुभव ह्या उदानाच्या द्वारे आपल्याला दिले जातात. आपल्या विचारांमध्ये उन्नत व अधोगत होण्याची आपल्यामधील क्षमता. स्पष्ट केलं त्यांनी आता की आपल्या विचारांमध्ये उन्नत म्हणजे हायर लेवलचे विचार, सतत हायर चेतनेमध्ये राहण्याचे किंवा पॉझिटिव्ह विचार किंवा अधोगतीकडे नेणारे विचार, म्हणजे निगेटिव्ह किंवा वाईट गोष्टींकडे नेणारे जे विचार असतात, त्या सगळ्या विचारांना कोण त्याच्या मागे असतं? तर ती जी क्षमता असते ती उदान वायू आपल्याला प्रदान करत असतो. ज्याप्रमाणे एक मध्यवर्ती सरकार नव्या दिल्लीतील आपल्या स्थानामधून संपूर्ण देशावर आपला ताबा ठेवते, जसं पंतप्रधान म्हणू शकतो आपण, राष्ट्रपती, पंतप्रधान. त्याचप्रमाणे एक आत्मतत्व हे चैतन्य आहे जे संपूर्ण शरीरावर ताबा ठेवते आणि ते हृदयाच्या गुहेतून कार्य करत असते. हृदयाच्या गुहेतून. म्हणून हृदयाला का इतकं महत्व आहे? प्रत्येक वेळेस आपल्याला माहिती की हृदयातूनच सगळ्या गोष्टी आपण बाहेर स्प्रेड करू शकतो. म्हणजे लव्ह लाईट आपल्याला स्प्रेड करायचं आहे तर हृदयातूनच आपल्याला स्प्रेड करायचं असतं. ते हृदयाच्या गुहेतून कार्य करत असतं. कोणतं काय कार्य करत असतं? तर हे आत्मचैतन्य. शरीराचे शासन वर उल्लेखलेल्या निरनिराळ्या प्राणांच्या मार्फत चालते. आता यांनी दिल्लीची गोष्ट आपल्याला काय सांगितली किंवा जे आपण मुख्य म्हणतो, तर ते एक आत्मतत्व जे आहे, चैतन्य जे आहे ते संपूर्ण शरीरावर ताबा ठेवतो. पण कशाच्या थ्रू ठेवतो? हृदयाच्या गुहेत राहून, म्हणजे हृदयाच्या ठिकाणी. म्हणून पहा, ज्यांची कोणाची म्हणजे हे दीक्षा होते म्हणा किंवा मंत्र दीक्षा दिली जाते, तर त्यांना सांगितलं जातं, म्हणजे आता जसं रामकृष्ण मिशन मध्ये तर सांगितलं जातं की हृदयामध्ये तुमच्या इष्टमूर्तीला तुम्ही बघायचं आहे. तर त्याचा अर्थ तोच आहे आणि हृदयातूनच आपण सगळ्यांना प्रेम करू शकतो, लव आणि लाईट पाठवू शकतो. म्हणून हृदयाचं कार्य, हृदय चक्र सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हृदयाचे गुण जे व्हर्च्यू आहेत आपल्याला शिकवले मॅडमने आणि आपण पण शिकलो आहे की त्याचेच डेव्हलपमेंट जास्ती महत्वाची आहे. हृदयाचे व्हर्च्यूची डेव्हलपमेंट जास्त करायची आपल्याला. दुर्गुणांचा नाश करून हृदयाच्या
जे काही गुण आहेत त्याला वाढवायचे आपल्याला. त्याद्वारेच आपण सगळ्यांवर अनकंडिशनल प्रेम करू शकतो. म्हणून याच्याद्वारे हे चालतं. तुम्ही बघा, जितकेही संत महापुरुष झाले, ऋषी मुनी झालेले आहेत, ऋषी मुनींचं ना तेवढं आपण नाही समजू शकत, कारण कधी कधी काय असतं, अहंकार जात नाही त्या लोकांचा. पण जे संत महात्मे आहेत, खरे संत महात्मे, ते सगळ्यांवर समान प्रेम करतात, कोणी कसेही असो. मागे पण मी तुम्हाला एकदा उदाहरण दिलं होतं की रामकृष्णांच्या ज्या पत्नी आहेत शारदा माताजी, तर त्या ते पूर्वीच्या काळामध्ये हिंदू मुस्लिमांचं थोडंसं होतं की मुस्लिम लोकांशी जास्त संपर्क नाही ठेवायचे, पण त्यांच्या घराच्या छपरावरती काम करण्यासाठी एका मुसलमान माणसाला बोलवलं होतं. तर माताजी त्याच्यासाठी थांबून राहिल्या जेवणासाठी, की त्याचं काम पूर्ण होईपर्यंत. मग त्याचं काम झाल्यावर त्याला जेवायला बसवलं आणि त्याला हवा घातली पंख्याने, आणि मग माताजीने जेवण केलं. तर हे पूर्वीचे जे खरे संत महापुरुष होते, जसे आपल्याला माहितीच आहे की तुकाराम महाराज आहे, एकनाथ महाराज आहे. एकनाथ महाराजांनी त्या गाढवाला कसं पाणी पण पाजलं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे, हे सगळे उदाहरणं आपल्या जवळ आहेत. त्यामुळे काय आहे की त्या हृदयातून ते लोक सगळ्यांवर समान प्रकारचं, म्हणजे त्यांचे शिष्य किंवा त्यांचे क्लोज किंवा त्यांच्या जवळ किंवा त्यांचं ऐकणारेच त्यांना प्रिय असतात असे नाही. सगळेच लोक ज्यांच्यामध्ये दुर्गुण आहेत किंवा जे वेगळ्या याच्यातून आलेले आहेत धर्मातून वगैरे, त्यांना सुद्धा ते तेवढंच प्रेम करतात. अशी उदाहरणं आपल्याजवळ पुष्कळ आहेत. म्हणून ते हृदयाचं कार्य इतकं महत्वाचं आहे. तर त्यांनी सांगितलं एक प्राणांच्या मार्फत सगळ्यांवरती शरीराचे शासन असल्याचं कार्य चालते. कोणत्याही शासनामध्ये अनेक मंत्री असणारच. तर ह्यांनी ते वरच्या याच्याप्रमाणे उदाहरण सांगितलंय की शरीराचे शासन वर उल्लेख केलेल्या निरनिराळ्या प्राणांच्या मार्फत चालते. आता प्राणांची गोष्ट चालू आहे, त्यामुळे ते प्राणांचं कार्य कसं आहे त्याबद्दल ते सांगतात की ह्या वेगवेगळ्या प्राणांच्या मार्फत हे शरीरावर शासन केलं जातं. कोणत्याही शासनामध्ये अनेक मंत्री असणारच आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक मंत्री एकेका विभागाचा प्रमुख असतो, हे मला वाटतं अमृता मॅडमने पण त्या दिवशी आपल्याला सांगितलंय की प्रत्येक याचं कार्य कसं असतं, आणि ते कसं वेगवेगळे मंत्र्यांच्या प्रमाणेच त्यांचं एक एक विभाग असतो आणि ते त्यांना कार्य दिलेलं असतं त्याप्रमाणे ते करतात. आणि त्या सर्वांमधून सत्तेवरील एकच शासन व्यक्त होत असते. जरी वेगवेगळे विभाग असले तरी शासन एकाच, म्हणजे मुख्य जे असतात पंतप्रधान एकच असतात, त्यांनी सगळं वाटप केलेलं असतं, प्रत्येक मंत्र्याला वेगळे वेगळे विभाग दिलेले असतात. त्याप्रमाणे हे शरीराचे जे प्राण आहे, मुख्य प्राण आणि ते बाकीचे प्राण त्याचं सगळ्या अवयवांवरती शासन ठेवण्याचं कार्य करीत असतात. आणि सर्वांमधून सत्तेवरील एकच शासन व्यक्त होत असते. त्याचप्रमाणे एकच आत्मतत्व 5 निरनिराळ्या वृत्तींमधून व्यक्त होत असते. कोणत्या वृत्ती? हे पंचप्राण जे सांगितले. आणि या भौतिक शरीरामध्ये प्रत्येक वृत्ती निरनिराळे कार्य करते. प्राण वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियांमधील विषय ग्रहणांचे नियंत्रण करतो. आता हे पण बघितलंच आपण वरती. शरीरात ज्या ठिकाणी ज्ञान मिळवण्याचे कार्य होते असे वाटते, ती ठिकाणे म्हणजे ज्ञानेंद्रिये नव्हेतच. आता यांनी एक गुढच सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ 2 डोळे हे केवळ उपकरणे आहेत. आता आपलं शरीरच उपकरण हे त्यांनी सांगितलंच आहे. म्हणून 2 डोळे हे उपकरणे आहेत, गोलय म्हणतात त्याला, की ज्याद्वारे पाहण्याच्या शक्तीचा झोत बाहेर पडतो, आणि नेमकी पाहण्याची शक्ती ही मूलतः मनबुद्धी उपकरणाच्या ठिकाणी असते. तर डोळ्यातून फक्त आपण पाहण्याचं कार्य करतो, म्हणजे ते जे गोल आहे ते फक्त समोरची जी वस्तू ठेवलेली आहे ती कार्य करते, पण त्याच्या मागे काय आहे? मन आहे आणि बुद्धी आहे. हे उपकरण महत्वाचे आहे. तर त्याच्याद्वारे ते कार्य केलं जातं. मन जर ज्ञानेंद्रियांशी, इथे एक त्यांनी फुटनोट दिले की प्राण म्हणजे श्वासाची आत बाहेर होण्याची यांत्रिक क्रिया नव्हे. यांत्रिक क्रिया म्हणजे जो आपण श्वास घेतो आणि बाहेर सोडतो ते नाहीये. प्राण म्हणजे प्राणशक्ती आपण त्याला म्हणतो. ती शक्ती जर शरीरात नसेल तर आपलं शरीर मृत होऊ शकतं. म्हणून त्या शक्तीचं श्वास वेगळा आणि प्राण वेगळा, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. मन जर ज्ञानेंद्रियांशी संपर्कात आले नाही तर कोणतेही ज्ञान ग्रहण होऊ शकत नाही. गहन विचारात व झोपेत असलेला मनुष्य त्याच्याजवळ उभ्या असलेल्या मनुष्याला पाहत नाही व ओळखतही नाही. आता जेव्हा खूप असं एखादं कार्य करताना किंवा अभ्यास करताना आपण इतकं खूप म्हणजे गढून गेलोय त्याच्यामध्ये, अगदी मग्न होऊन जातो आपण, त्यावेळेस जर कोणी आपल्याजवळ उभंही असेल तरी आपलं
तिकडे लक्ष नाही जाणार, कारण आपलं लक्ष कुठे केंद्रित आहे, ते अभ्यासाकडे केंद्रित आहे. त्यामुळे दुसरीकडे लक्ष नाही जात, म्हणून ती मनाची अवस्था आणि बुद्धीची अवस्था त्याच ठिकाणी केंद्रित झालेली असते. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की गहन विचारात वा झोपेत असलेला मनुष्य त्याच्याजवळ उभे असलेल्या मनुष्याला पाहत नाही व ओळखत नाही, कारण त्याचे मन समोरील वस्तू पाहण्यास डोळ्यातून बाहेर गेलेले नसते. मन तिथे आहे त्याचं, त्या अभ्यासामध्ये इतकं केंद्रित झालेलं मन की त्याचं बाजूला काय चाललंय तिकडे लक्ष राहणारच नाही. असं एक कार्य करणारे बरेच लोक असतात की ज्यांना एखादं काही कोणतंही काम करायचं असेल, अभ्यास करायचा असेल, किंवा कुठलं पण आपण जसं की आपल्या हॉबीज आपण करत असतो, चित्र काढत असू, डान्स करत असू, किंवा गाणं ती तल्लीन होऊन आपण म्हणत असू, त्यावेळेस आपल्याला कसलंही भान राहत नाही, आपण इतकं त्याच्यामध्ये गुंग झालेलो असतो. तर त्यांनी इथे काय म्हटलंय की मन समोरील वस्तू पाहण्यास डोळ्यातून बाहेर गेलेले नसते. म्हणजे आपलं केंद्र काय आहे, डोळे आहे सध्या, पण त्याच्या मागे जे उपकरण दिले मन आणि बुद्धी, ते सुद्धा इकडे तिकडे जात नाही. विचार सुद्धा आपले त्यावेळेस पहा आपण एकाग्र चित्त असतो, तर हे सुद्धा ध्यानच असतं, हे आपल्याला माहितीये. हे सूक्ष्म शरीर 5 प्राण, 10 इंद्रिये, पंच ज्ञानेंद्रिय व पंच कर्मेंद्रिय. आता आपण मागच्या त्या श्लोकामध्ये बघितलं की हे सूक्ष्म शरीर जे आहे ते 5 प्राण, 10 इंद्रिये, पंच ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय, मन बुद्धी यांचे बनलेले आहे. ज्या योगे आपण दुःख व सुखाचा अनुभव घेतो असे साधन आहेत ते. तर ह्या सगळ्याच्या द्वारे आपण दुःख आणि सुखाचा अनुभव घेत असतो. पंचीकरण प्रक्रिया होण्यापूर्वीच्या तन्मात्र अवस्थेतील पंचमहाभूतांपासून बनलेले हे असतात. मागील श्लोकात स्पष्ट केल्याप्रमाणे स्थूल शरीर म्हणजे अनुभवाचा दिवाणखाना म्हणून केलेली उभारणी आहे. तर तन्मात्रांपासून बनलेले सूक्ष्म शरीर म्हणजे ते की ज्या योगे किंवा ज्याच्याद्वारे बाह्य विषय वस्तूंचा उपभोग शक्य होतो. तर यांनी सांगितलं की सूक्ष्म शरीर काय आहे, की ज्या योगे किंवा ज्याच्याद्वारे बाह्य विषय वस्तूंचा उपभोग शक्य आहे. हे जे सूक्ष्म शरीर आहे त्याच्या मागे जे तन्मात्रा आहेत त्याच्याद्वारे आपल्याला ज्या बाह्य वस्तूंचा उपभोग घ्यायचा आहे, किंवा एखादी वस्तू बघायची आहे, किंवा ऐकतो आहे आपण, किंवा चव घ्यायची, तर हे याचं किती महत्व आहे हे पंच ज्ञानेंद्रियांचं आपल्याला माहिती आहे. तर ह्या सगळ्याचा उपभोग घेणं आपल्याला कशामुळे शक्य होतं, या सूक्ष्म शरीरामुळे. सूक्ष्म शरीर अनुभव घेण्याच्या उपकरणांनी बनलेले आहे. कशासाठी बनलेले आहे ते? सूक्ष्म शरीर हे अनुभव घेण्याच्या उपकरणांनी बनलेले आहे. तर इथपर्यंत आपल्याला समजलंच की पंच ज्ञानेंद्रियांचं आणि पंच प्राणाचं कार्य काय आहे. आता 14वा श्लोक आहे. अनाद्य विद्या निर्वाच्या कारणोपधी रुच्यते उपाधित्रितयादन्य आत्मन अवधारयत. अनादि व अनिर्वचनीय अविद्या म्हणजे कारण शरीर होय. अनादि म्हणजे पुरातन आहे, खूप म्हणजे जुनं आहे. अनिर्वचनीय म्हणजे ज्याचं आपण वर्णन किंवा विचार नाही करू शकत. अविद्या म्हणजे कारण शरीर आहे, त्याला अविद्या पण म्हणता येईल. ह्या तिन्ही उपाधीतून आत्मा भिन्न आहे असे निश्चित समजावे. तर हे 3 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कशासाठी दिल्या आहे? कारण शरीर, जे सूक्ष्म कारण शरीर असतं, म्हणजे सूक्ष्म शरीर त्याच्याही पहिले कारण शरीर असतं. या तिन्ही उपाधींहून आत्मा भिन्न आहे असे निश्चित समजावे. आत्मा सगळ्यापेक्षा भिन्नच आहे. खांबाच्या जागी भूत दिसणं, आता हा एक अजून दृष्टांत आहे बरं का वेदांतातला. जसं आपण पाण्याच्या लाटा आणि हे सगळं बघितलं, माती किंवा सोनं वगैरे, हे सगळ्या दृष्टांच्या मध्ये हा एक दृष्टांत पण सांगतात. खांबाच्या जागी भूत दिसणे अशा सर्व भ्रामक अध्यारोपांबाबत भ्रमाचे कारण म्हणजे सत्य वस्तूच्या अकस्मात अज्ञानामधून विपरीत ज्ञान सुरू होते. म्हणजे भ्रामक कल्पना कशा असतात आपल्याला, आपण म्हणजे दोरी आणि सापाचं उदाहरण बघितलेलं, त्याचप्रमाणे खांबाच्या जागी भूत दिसणे म्हणजे एखादा खांब आहे, इलेक्ट्रिकचा पोल आहे, अंधार आहे तिथे, पण समजा तिथे तो आहे आणि अचानक आपण आपल्या तंद्रीमध्ये तिथून चाललेलो आहोत आणि दुरून आपल्याला असं एकदम भासतं की त्याला त्या अशा तारा असतात, तो खांब असा उभा असतो, तर आपण एकदम घाबरून जाऊन त्याला भूताचा अध्यारोप करू शकतो. तर भ्रामक अध्यारोपांबाबत भ्रमाचे म्हणजे सत्य वस्तूच्या अकस्मात अज्ञानामधून, सत्य वस्तू काय आहे तर सत्य वस्तू आहे तो खांब खरं म्हणजे,
पण आपल्याला आपल्या अज्ञानामुळे काय दिसतं, तिथे भूत दिसत आहे. विपरीत ज्ञान सुरू होतं. याला काय म्हणतात? विपरीत ज्ञान म्हणतात. म्हणजे खरं म्हणजे तो इलेक्ट्रिकचा पोल आहे, पण आपल्याला काय दिसतं, म्हणजे हे सगळं आपल्या मनाचे भ्रम असतात. हे होय, विपरीत ज्ञान सुरू होते हे होय, जेव्हा सत्य माहीत नसते. सत्य म्हणजे आत्मस्वरूप जे आपल्याला आपल्या आतमध्येच आहे, आपणच आहोत, ते जेव्हा आपल्याला माहीत नसते त्याला अविद्या असे म्हणतो आपण. आणि हे अज्ञानच असतं. म्हणजे जेव्हा वस्तूचे खरे स्वरूप आपल्यापासून झाकलेले असते, म्हणजे त्याच्यावर आवरण असतं, तेव्हा आपल्या चुकीच्या कल्पनांमुळे विक्षेप, आपण सत्याचा गैर अर्थ केल्याशिवाय राहत नाही. आवरण विक्षेप असं हे एक संज्ञा आहे याच्यामध्ये, वेदांतामध्ये सगळीकडेच ती आपल्याला जाणवते. म्हणजे आपल्या मनाचे भ्रम असतात, भ्रांती असते आपल्याला झालेली. तर आपण काय समजत असतो की ते आवरण आहे, झाकलेलं आहे, म्हणजे हे परमात्म तत्व जे आहे ते सगळं आवरणांनी झाकलेलं आहे, त्यामुळे आणि अज्ञानामुळे आपल्याला त्याचं ज्ञान नाही आहे. तर ते आवरण आहे आपल्या आत्मतत्वावरती आपलं. तेव्हा आपण चुकीच्या कल्पना करत असतो. चुकीच्या कल्पना म्हणजे शरीरालाच आपण सत्य समजत असतो. तर त्या आवरणामुळे आपण काय करतो, चुकीच्या कल्पना, त्याला विक्षेप असं म्हणतात. आवरण आणि विक्षेप हे दोन्ही सोबतच असतात, कधी लक्षात ठेवायचं. आपण सत्याचा गैर अर्थल्याशिवाय राहत नाही. दोरी आणि सापाचं एक्झाम्पल सगळ्यांना माहितीच आहे. आता हे भूताचं पण दिलेलं आहे, ते खांबाच्या जागी भूत दिसणं. या विक्षेपांमधूनच भ्रामक कल्पना निर्माण होतात. तर ह्या सगळ्या विक्षेप, आवरण, हे सगळे प्रकार, भ्रम, भ्रांती सगळ्या मनाचं असतं, आपल्या विचारांचं असतं. त्यामुळे काय होत असतं, भ्रामक कल्पना आपण निर्माण करत असतो, त्याला अध्यास असं म्हणतात. तर ह्या ज्या कल्पना निर्माण होतात किंवा जे आपण विपरीत गोष्टीच विचार करत असतो, त्याला अध्यास असं म्हणतात. अज्ञानामुळे जेव्हा बुद्धी झाकाळून जाते, अज्ञानी असतो आपण, आपल्याला काहीच समजत नाही, तेव्हा मन विक्षेपित होऊन घोर निराशेचेच चित्र स्वतःसाठी रंगविते. तर हे कसं म्हणता येईल आपल्याला, की जसं की एकदम मग भीती वाटते, हे बघितलं की, भूत बघितलं की भीती वाटेल, एकदम दोरी आहे तरी पण आपल्याला साप दिसला तर भीती वाटेल. मग त्यामुळे काय असतं, विक्षेपित होऊन निराशेचे चित्र स्वतःसाठी रंगवतो. हे आपण रंगवलेलं चित्र आहे, सगळं आपल्या मनाचेच खेळ असतात ते. तर असं त्या अशा 3 गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहे. इथे एक फूट नोट आहे, ती मी वाचते जरा. वेदांतात विषय ग्रहणाबद्दल असा सिद्धांत आहे की चैतन्य मनावर आरूढ होऊन ज्ञानेंद्रियाद्वारे शरीराच्या बाहेर पडते आणि ते वस्तूंपर्यंत जाते व त्या वस्तूंचा आकार घेते. नंतर आपल्याला वृत्ती ज्ञान होते की ही वस्तू आहे, ही ती वस्तू आहे. मग केव्हा होतं हे, तर हे जे अज्ञान आपल्याला असतं, ते अज्ञान जेव्हा दूर होतं त्यावेळेस आपल्याला चैतन्य जे आहे ते मनावर आरूढ होऊन ज्ञानेंद्रियांच्या द्वारे शरीराच्या बाहेर पडून त्या वस्तूंपर्यंत जातं आणि तेव्हा आपल्याला ते ज्ञान होतं. वृत्ती ज्ञान असं त्याला म्हटलेलं आहे. तर ह्या 3 गोष्टी आहे, आवरण, विक्षेप आणि अध्यास. म्हणून अध्यास म्हणजे अध्यारोप आपण म्हणू शकतो, की आपण सापाला दोरी समजतो. म्हणजे त्या दोरीवरती आपण सापाचा अध्यास केलेला आहे असं आपण म्हणू शकतो. अध्यारोप म्हणतो त्याला आपण. अज्ञानामुळे जेव्हा बुद्धी झाकाळून जाते तेव्हा मन विक्षेपित होऊन घोर निराशेचे चित्र रंगवीत असते. अज्ञानाच्या म्हणजे अविद्येच्या झाकून टाकणाऱ्या थरांमुळे जेव्हा चैतन्य स्वरूप माहीत नसते, आपल्याला माहित नाहीये की आपण स्वतः चैतन्य रूप आहोत, तेव्हा चैतन्य स्वरूप म्हणजे प्रकृतीची निरनिराळी आवरणे आहेत असे त्याबाबत विपरीत ज्ञान सुरू होत. चैतन्य स्वरूप म्हणजे प्रकृतीचीच निरनिराळी, प्रकृती म्हणजे ही सृष्टी, हे जगात जे काय सगळं चाललेलं आहे त्याचे निरनिराळे आवरण आपण त्याच्यावर अध्यारोपित करत असतो आणि विपरीत ज्ञान होत असतं, आपल्याला चुकीचं ज्ञान घेत असतो आपण. ह्या आवरणांशी तादात्म्य पाहून व्यक्तिगत पृथकतेची भ्रामक जाणीव निर्माण होते. भ्रम, भ्रांती सगळं आपल्याला माहितीच आहे. आणि हा जीव अस्तित्वाची दुःखे व यातना भोगत राहतो. म्हणून आपण दुःखामध्ये राहतो, भीती वाटते, भ्रमामध्ये राहतो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या त्याच्यामुळेच असतात. आता खरं म्हणजे हे सगळं आपण म्हणतोच आहे, मागे पण आपण बघितलं की सगळं स्वप्नच आहे. तर यालाच खरं समजून, हे सगळं खरं आहे सत्य समजून आपण दुःख भोगत असतो. मुलाला काही झालं, आपल्याला काही तब्येत खराब झाली, कोणाचा ऍक्सिडेंट झाला, कोणी गेलं, आणि चांगल्या गोष्टीचा आनंद आपण घेत असतो. छान घर झालं किंवा आपल्याला काही पैसे मिळाले किंवा मुलांचे लग्न ठरले किंवा
चांगल्या नोकऱ्या मिळाल्या, आपल्या स्वतःचे दागिने घेतले, बायांच्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टी असतातच, दागिने, साड्या वगैरे याचं खूप आकर्षण असतं. तर खरं तर हे सगळं काहीच नाहीये, हे सगळं निव्वळ अध्यारोपच आहे. खरं मूळ चैतन्य स्वरूपच आपण आहोत. पण हे सगळं आपल्याला अज्ञानामुळे आपण बघत असतो. निव्वळ अज्ञान जर ते कोणतेही विपरीत ज्ञान निर्माण करीत नसेल तर ती सापेक्ष आनंदाची अवस्था आहे. तर यांनी इथे असं म्हटलेलं आहे की ही सगळी जी दुःखे कशामुळे निर्माण होतात आणि ह्या संसारामध्ये आपण दुःखी का असतो किंवा आनंदही, काही वेळेस आपल्याला आनंदही मिळत असतो, असं पण आपण घेऊ शकतो याच्यामधून, आणि यातना भोगत असतो इथे म्हटलेलं आहे, आणि कधी कधी आनंदामध्ये राहत असतो. तर निव्वळ अज्ञान जर ते कोणतेही विपरीत ज्ञान निर्माण करत नसेल, म्हणजे नुसतेच अज्ञान आहे की आपल्याला जाणीवच नाही की काही आत्मतत्व आहे, हे आहे, तर आणि त्यामुळे काय होतं, आपण त्याच्या खोलातही जात नाही, शिरतही नाही, त्याच्यामध्ये पडतही नाही. तर ते काय सांगतात की ते कोणतेही विपरीत ज्ञान निर्माण करीत नसेल. विपरीत ज्ञान नाही होत मग आपल्याला त्याच्यामुळे, कारण आपण त्या भानगडीतच नाही पडत की नको बा काही काही करायचंच नाही, आपल्या आपल्या आनंदात आपण जगत असतो. कुठे त्या आत्म्याचा शोध घ्या आणि आत्मतत्व काय आहे ना आपणच आहे त्याचा अभ्यास करा. हे जी व्यक्ती लक्षही देत नाही आणि त्यांना काही इंटरेस्टही नसतो, ते कशामध्ये असतात, तर ते सापेक्ष आनंदाची अवस्था असते असं त्यांनी म्हटलंय. विपरीत ज्ञानच नाहीये त्याच्यामध्ये. किंवा एखादा जो आहे ज्ञानी, जो मुक्तीच्या मार्गावर अगदी पोहोचलेला आहे आणि हे सगळं त्याचं अज्ञान नष्ट झालेलं आहे आणि त्याला जेव्हा आत्मतत्वाची जाणीव होते, ती पण ती सापेक्ष आनंदाची अवस्था आपण पकडू शकतो, म्हणजे घेऊ शकतो या बाबतीमध्ये, असं त्यांनी सांगितलं. निव्वळ अज्ञान म्हणजे ते अज्ञान आपलं पूर्णपणे दूर झालेलं आहे आणि विपरीत ज्ञान जे आहे ते कुठलंही आपल्या डोक्यामध्ये नाहीये, भ्रम नाही, भ्रांती नाही, संशय नाही, काहीच नाही, दुःख नाही, काहीच नाही. तर ते सापेक्ष ती आनंदाची अवस्था असू शकते. किंवा एकदम अज्ञानी लोक ज्यांना कशाचं काही घेणं देणं नाही, ते पण लोक. ही अविद्या म्हणजे कारण शरीर होय. तर ही जी अविद्या सांगितलेली आहे की आपण अज्ञानाच्या अविद्येच्या याच्यामध्ये गुरफटलेलो असतो. म्हणजे काय म्हणतात त्याला, या अविद्येला कारण शरीर म्हणतात. कारण त्या शाश्वत आध्यात्मिक परिपूर्णतेचे हे अज्ञानच होय. म्हणजे त्या शाश्वत आणि आध्यात्मिक परिपूर्णता, आता पूर्णात पूर्णमिदम आपण बघितलंच, तर ती परिपूर्णता आहे, जे परिपूर्ण तत्व आहे त्याबद्दल अज्ञानच असतं, आपण अज्ञानीच असतो आपण, की ज्याच्यामुळे आपल्या बुद्धीत इच्छा उफाळून येतात, अज्ञानामुळे. की सगळ्या इच्छा उफाळून येतात, मनात विचार येतात आणि शरीराद्वारे क्रिया होतात. या सगळ्या गोष्टी घडतात कशामुळे, कारण की आपण अज्ञानी असतो, आपल्याला त्या पूर्णत्वाची जाणीवच नसते. सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर अविद्येची कार्ये आहेत. ही दोन्ही काय आहे, अविद्येची कार्य आहे, आणि म्हणून त्याला कारण शरीर म्हटलेले आहे. आता सूक्ष्म शरीर जरी म्हटलं, त्याचं सूक्ष्म शरीरामध्ये हे सगळं येतं, आपण बघितलं की सूक्ष्म शरीरामध्ये त्यांनी सांगितलं मन आणि बुद्धी. तर ते बुद्धीचे आपले तर्क वितर्क आणि मनामध्ये कोणते कोणते विचार, त्यामुळे आपल्याला ते उपकरणच दिले या शरीराला. तर त्याला, आणि त्या तन्मात्रा ज्या आहेत त्या पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय वगैरे वगैरे, तर ते सगळं बाह्यच आपल्याला दाखवत असतं त्याच्यामुळे. तर हे सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर, हे जे शरीर आपलं दिसतंय ते स्थूल शरीर, हे दोन्ही काय आहे, अविद्येचे कार्य आहेत, आणि म्हणून त्याला कारण शरीर म्हणतात. त्या अविद्येच्या कार्याला, म्हणजे त्याच्यामुळे आपण अज्ञानीच राहतो, त्याला कारण शरीर म्हणतात. सुरुवात तर हित अनादी हे या गूढ अविद्येचे वर्णन आहे, की जे वेदांत अभ्यासकांना त्यांच्या अभ्यासाच्या सुरुवातीच्या काळात स्वीकारण्यास व आत्मसात करण्यास फारच कठीण जाते. सुरुवातीला हे जे अनादी अनंत तत्व आहे किंवा जे गूढ आहे आत्मतत्वाचं, तर ते सगळं सुरुवातीला, ते सगळं अविद्येच्याच वर्णनामध्ये सगळं जात असतं, की जे वेदांत अभ्यासकांना त्याच्या अभ्यासाच्या सुरुवातीला स्वीकारण्यास व आत्मसात करण्यास कठीण जातं. सुरुवातीला सगळ्यांनाच असतं ते, पण ज्याला थोडंफार ज्ञान व्हायला लागलंय, हे वाचून वाचून किंवा रिपिटेशन करून, किंवा जे काही ध्यानी आहेत किंवा सगळ्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास झालेला आहे ज्यांचा, त्या मार्गावर पुढे चालले हळूहळू, त्यांची बरीच प्रॅक्टिस झाली आहे, तर सुरुवातीला सगळ्यांनाच हा त्रास होत असतो, खूप कठीण जातं. विज्ञानाच्या आधुनिक शोधांनी ह्या कल्पनेवर स्पष्ट प्रकाश टाकलेला आहे. विज्ञानाच्या आधुनिक शोधांनी, म्हणजे जो शोध लावलेला आहे विज्ञानाने, त्याच्यावरती, या सगळ्या कल्पनांवरती प्रकाश टाकलेला आहे.
आता इथे विज्ञान आणि सायंटिस्ट वगैरे हे सगळं फक्त की सायन्सच्या बाबतीत नाही घ्यायचं. हे जे द्रष्टा ऋषी आहेत, अध्यात्मामध्ये पुढे गेले ऋषी मुनी संत सगळे, त्यांना पण आपण याच्यामध्ये समजतो. आणि भौतिक गोष्टी भौतिक जगतामध्ये जे होतात, जे प्रयोग केले जातात, त्या विज्ञानाच्या ज्या गोष्टी असतात, ज्यांचे शोध लावले जातात, तर त्या शोध लावणाऱ्यांना आपण सायंटिस्ट म्हणतो. तर ह्या लोकांनी प्रकाश टाकलेला आहे. आधुनिक शास्त्रज्ञांच्या मते काळ म्हणजे दोन घडामोडीतील अंतर. आता इथे काळाबद्दल थोडंसं सांगितलंय त्यांनी, की दोन घडामोडींमधलं अंतर, याला काय म्हटलेलं आहे? काळ म्हटलेलं आहे. आणि तात्विक विचारांच्या आपल्या पाठ्य ग्रंथांमध्ये अधिक स्पष्ट व्याख्या दिलेली आहे की कशाची, या दोन घडामोडीमधील अंतर आहे ते, तो जो काळ आहे त्याच्याबद्दल, जी कोणालाही स्वतःला अधिक पटण्यासारखी आहे. काळ म्हणजे दोन अनुभवातील अंतर. आता काळ म्हणजे दोन घडामोडींमधील अंतर पण म्हणू शकतो, किंवा दोन अनुभवांमधील अंतर. आता हे घडामोडींमधील अंतर जे आहे ते आपण आपण सामान्य लोक म्हणू शकतो, की जे आपण या गोष्टींकडे जे कार्य करत राहतो सतत, त्यांना म्हणू शकतो. नंतर जे द्रष्टा ऋषी आहे, की जे अध्यात्माच्या मार्गावर आहे किंवा साधक आहेत, की त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांना चाललाय, तर त्यांना जे अनुभव येतात, त्या दोन अनुभवांमधलं जे अंतर आहे त्याला त्यांनी काळ म्हटलेला आहे. अनुभव घेण्याकरिता तीन घटकांची आवश्यकता असते. अनुभव घेणारा म्हणजे ज्याला अनुभव घ्यायचा आहे तो अनुभावक म्हणतात त्याला. तर इथे सगळे खूप शब्द महत्वाचे आहे. आणि अनुभव ज्याचा घ्यायचा आहे ती अनुभव घेण्याची वस्तू. आता अनुभव घेणारा काय सांगितलं? अनुभावक. हे शब्द लक्षात ठेवायचे, ज्यांना अभ्यास करायचा त्यांनी लिहून ठेवू शकतात. अनुभव घेण्याची वस्तू जी आहे त्याला अनुभाव्य असे म्हणतात. आणि अनुभावक व अनुभाव्य ह्यांच्यामधील प्रस्थापित केलेला व राखला गेलेला योग्य संबंध, या दोघांमधला जो योग्य संबंध आहे तो म्हणजे अनुभव आहे. जेव्हा आपल्याला त्याचा अनुभव होतो तेव्हा त्याला अनुभव म्हणू शकतो. पण त्याच्यासाठी या तीन गोष्टी लागतात. म्हणजे दोन तर महत्वाच्या आहे. अनुभव घेणारा म्हणजे जसं की आपण साधक आहे, आपल्याला आत्मतत्वाचा अनुभव घेण्यासाठी आपला अभ्यास चाललाय, पण ज्याला त्या आत्मतत्वाची अनुभूती होते तो जो आहे अनुभव घेणारा, ती व्यक्ती म्हणा किंवा जे साधक आहे ते. आणि अनुभव घेण्याची वस्तू, आता अनुभव घेण्याची वस्तू नाही म्हणू शकत आपण त्याला, आपण आत्मतत्व म्हणू शकतो. ज्याचा आत्मसाक्षात्कार ज्याला होतो तर त्याला काय म्हणतात? अनुभाव्य. आणि त्यांनी काय सांगितलं? दोघांच्या मध्ये प्रस्थापित केलेला व राखला गेलेला योग्य संबंध त्याला अनुभव म्हणतात. थोडं कठीण आहे समजण्यासाठी, पण आपल्याला म्हणजे समजूनच घ्यावं लागेल. अशा प्रकारे मन बुद्धी या उपकरणाला, मन आणि बुद्धी हे ज्या ज्या ठिकाणी कार्य करत असतं त्याला आपण उपकरण म्हटलेलंच आहे. अनुभावकाला, तर काय असतं अनुभावक म्हणजे कोण? अनुभव घेणारा म्हणजे ती व्यक्ती असते. तर त्या व्यक्ती म्हटलं की मन बुद्धी हे उपकरण आलंच तिथे. तर त्याला अनुभावकाला म्हणजे पहिला अनुभव घेण्यासाठी, म्हणजे जर पहिला अनुभूती त्याला घ्यायची आहे त्यासाठी अनुभवाची स्थिती प्रस्थापित करण्यासाठी, म्हणजे तो अनुभव आपल्याला आला पाहिजे, तर ती स्थिती आपल्यामध्ये आपल्याला प्रस्थापित करायची आहे. म्हणजे त्याच्यासाठी मग आपण साधन भजन करतो, जे काय आपल्याला प्रोसेस आहे त्या सगळ्या, ती स्थिती निर्माण झाली पाहिजे. विषय वस्तूंचे जग याला काय म्हणू शकतो? अनुभाव्य म्हणू शकतो आपण. अनुभव घेण्याची वस्तू म्हणजे काय? विषय वस्तूंचे अनुभव घेतले जातात त्याला काय म्हणतात? अनुभाव्य असे म्हटले जाते. आणि अनुभव घेणारा म्हणजे व्यक्ती, आपण व्यक्ती म्हणजे जो साधक आहे आपण असं म्हणू शकतो. तर ती स्थिती प्रस्थापित करण्यासाठी विषय वस्तूंचे जग, विषय वस्तूंचे म्हणजे हे जे जगत आपल्या आजूबाजूला आहे, सृष्टी आहे, संसार आहे, त्याला काय म्हणतो आपण? अनुभाव्य. हे दोन्ही असलेच पाहिजे. अनुभवाची स्थिती आणि अनुभाव्य म्हणजे विषय वस्तू ज्या आपल्या आजूबाजूला आहेत त्यांचं जर तुम्हाला ग्रहण करायचं असेल, तो अभ्यास करायचा असेल त्याच्यासाठी, तर त्याला ह्या दोन गोष्टींची गरज असते, अनुभावक आणि अनुभाव्य. तर आता यांनी एक असं संज्ञा दिली आहे की अ या एका बिंदूपाशी मोजावयास अंतर नसते. अ एक बिंदू आहे, असा पॉइंट आहे, त्याला तिथून काही अंतर नाही आपल्याला, त्याला नुसतं तिथं तो एक बिंदू आहे. अ या बिंदूपासून ब या दुसऱ्या कोणत्याही बिंदूपर्यंत अंतर आहे. म्हणजे इथे अ समजा आपण केला आणि इथे बी केला, तर ह्या दोघांच्या मध्ये जे अंतर आहे, निराळ्या अनुभवाच्या सुरुवातीमुळे जेव्हा पहिला अनुभव संपतो, म्हणजे एक अनुभव आपल्याला, तर त्यांनी इथे एक पॉइंट टू पॉइंट सांगितलेलं आहे की हा अ जो आहे
तिथून ब बिंदूपर्यंत जर आपल्याला जायचं आहे तर ते जे अंतर आहे तेच अंतर आपण अनुभव जेव्हा पहिला अनुभव घेतो आणि जेव्हा आपल्याला परत दुसरा अनुभव घ्यायचा असतो, पहिला अनुभव संपतो आणि जेव्हा दुसरा अनुभवाची स्थिती येते तेव्हा त्यांनी काय सांगितलंय, तेव्हाच काळाच्या पहिल्या परिमाणाची कल्पना आपल्याला आकलनात येऊ शकते. त्याला त्या त्या ती जी जागा घेतली गेलेली आहे, समजा पहिला अनुभव संपला आणि आता आपण दुसरा अनुभव घेतो आहे, त्या जागेला काय म्हटलं त्यांनी, काळ असं म्हटलेलं आहे. हे जरा काळ समजणं खूपच कठीण आहे. मी थोडस वाचन केलं म्हणून थोडस माझ्या लक्षात आलं, पण तुमच्या लक्षात यायला थोडं कठीणच जाईल ते. इथे एक त्यांनी सांगितलेलं आहे, झोपेची आनंदरहित आनंद अवस्था ह्या आपल्यामधील एक असे उदाहरण आहे की जेव्हा आपण निखळ अविद्येमध्ये असतो, आत्मा व अनात्मा दोहोंचेही अज्ञान आहे अशा निव्वळ अज्ञानात आपण राहत असतो. तो कशाबद्दल म्हटलंय यांनी, एक तर तेच त्यांनी सांगितलं की अविद्येमधला जो काळ असतो, एक अनुभव घेतला आणि दुसऱ्या अनुभवाकडे जेव्हा आपण जात असतो, त्या दोघांचंही मधलं जे अंतर असतं त्याला काळ ही संज्ञा दिलेली आहे. तर हे जरा जास्तीच कठीण आहे. तर थोडक्यामध्येच मी तुम्हाला सांगते, अगदी पहिल्या अनुभवासाठी जिथे काळ अशक्य आहे, म्हणजे पहिला अनुभव जेव्हा आपल्याला येतो की तिथे काळ नाहीये, म्हणजे असं अबिंदू आपण जिथे घेतला तिथून काही काळ किंवा अंतर सुरू होत नाही. पण जेव्हा आपण ब बिंदूपर्यंत पोहोचतो, म्हणजे इथून इथपर्यंत जेव्हा जातो, तेव्हा म्हणजे एक अनुभव संपला आपला आणि आता दुसरा अनुभव जेव्हा साधक घेत असतो तिथपर्यंत पोहोचतो, त्याला आपण काळ म्हटलेला आहे. अगदी पहिल्या अनुभवासाठी जिथे काळ अशक्य आहे, म्हणजे सुरुवातीला काळ नसतोच, पहिलाच अनुभव असतो, तेव्हा ही बुद्धी, मन व शरीर ही उपकरणे आणि त्याचबरोबर विषय ग्रहण करण्यासाठी, भावना करण्यासाठी व विचार करण्यासाठी विषय वस्तूंचे जग याची आपल्याला आवश्यकता असते. तर आता जो दुसरा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यासाठी सुरुवातीला काळ नसतो, पहिला अनुभव झाला तेव्हा. पण जेव्हा दुसरा अनुभव घेतो आपण, सुरुवातीला पण तिथे बुद्धी, मन, शरीर हे उपकरण असतं ते विषय ग्रहण करण्यासाठी. जेव्हा दुसरा अनुभव आपल्याला घ्यायचा असतो तेव्हा आपण काय असतं, किंवा त्याच्याबरोबर त्यांनी सांगितलंय भावना करण्यासाठी किंवा विचार करण्यासाठी या विषय वस्तूंचे जग जे आपल्या आजूबाजूला आहे त्याची आपल्याला आवश्यकता असते. म्हणजे पहिल्या अनुभवासाठी पण आवश्यकता असते आणि दुसऱ्याच्या वेळेस पण असते. अशा प्रकारे काळ दृष्टीपथात येण्यापूर्वीही निर्मित जग उत्पन्न झालेले होते. म्हणजे हा जो काळ आहे, या दोन्ही याच्यातलं जो अंतर आपण म्हणू शकतो, तो जो काळ आहे तो निर्माण होण्याच्या आधीही जग उत्पन्न झालेलं होतं आणि ते जाणण्याची उपकरणे निर्माण केली गेलेली असलीच पाहिजे. म्हणजे तेव्हाही ती उपकरणे असलीच पाहिजे. मन, बुद्धी आपण इथे म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी भावना आणि विचार करण्यासाठी जे सांगितलेलं आहे ते पण आपण घेतो, मन आणि बुद्धी, शरीर ह्या सगळ्या गोष्टी तिथे पाहिजे. अविद्या ही स्थूल व सूक्ष्म आवरणांचे कारण शरीर आहे. तर ही जी अविद्या आहे, तर ह्या दोन्ही स्थूल आणि सूक्ष्म कारणांची जे आहे आवरणांचे कारण शरीर आपण म्हणतो, स्थूल शरीराला आणि सूक्ष्म शरीराला च्या मध्ये असलेली अविद्या. म्हणून जो तिच्यातून निघालेला आहे तो काळ तिला मर्यादित करू शकत नाही. अविद्या ही स्थूल व सूक्ष्म आवरणांचे कारण शरीर आहे, अविद्या. म्हणून जो तिच्यातून निघालेला काळ आहे, तर त्याच्यातून अविद्येतून जो काळ निघालेला आहे, म्हणजे सूक्ष्म आणि स्थूल शरीरामधून जे कारण शरीर आहे, तो काळ तिला मर्यादित करू शकत नाही किंवा तिचे मोजमाप करू शकत नाही. म्हणजे तो काळ काहीच करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. समजा एका छोट्या मुलाची गोष्ट सांगितली की छोटा मुलगा आहे, तक्रार करतोय, आजोबांना तक्रार करतोय, माझ्या आजीच्या लग्नाला तुम्ही मला का नेलं नाही. आता ही कॉमन गोष्ट झालेली आहे. तर हे आपण समजू शकतो की इथे अविद्या आहे, त्याला ते माहितीच नाही की असं काही असतं म्हणून. काळाच्या पूर्वीची आहे, अनादी कालरहित आहे. ही जी अविद्या आहे ही त्यावेळेस होती का, म्हणजे आजोबांच्या लग्नाच्या वेळेस त्या मुलाला तो मुलगा नव्हताच हे ते त्यांना माहितीये फक्त, पण त्या मुलाला तो मुलगा अज्ञानी असल्यामुळे आपण त्याला अविद्या इथे असं म्हणू शकतो. तर म्हणजे त्याला हे ज्ञान नाही बा की असं काही असतं म्हणून त्यावेळेस.
तर ही अविद्या काळाच्या पूर्वी आहे आणि अनादी कालरहित आहे. अनादी काल म्हणजे सनातन म्हणजे पूर्वीपासून, अतिशय पूर्वीच्या काळापासून कालरहितच आहे. म्हणजे काळाची जी संज्ञा आहे ते सांगण्याचा प्रयत्न करताय, पण ते जरा कॉम्प्लिकेटेड आहेत ते शब्द. ह्या अविद्येला शंकराचार्यांनी येथे अवर्णनीय असे विशेषण लावलेले आहे. म्हणून आता आपण हे शोध लागलेले आहे की काळ हा नसतो, तर आपल्याला प्रेझेंटमध्ये जगायचं आहे, म्हणजे भविष्य आणि वर्तमानामध्ये नाही. म्हणून ते आता आता हे बऱ्याचशा गोष्टी निघालेल्या परत. शंकराचार्यांनी येथे अवर्णनीय असे विशेषण लावलेले आहे त्या अविद्येला, जी काळाच्या पूर्वी पण आहे, अनादी कालरहित पण आहे. जी वस्तू अस्तित्वात आहे आणि जी आपल्या इंद्रिय गोचर ज्ञानाचा वा भावनेचा वा विचाराचा विषय होऊ शकते. जी वस्तू अस्तित्वात आहे म्हणजे जी आपल्याला दिसते आहे, इंद्रिय गोचर आहे, इंद्रियांना त्याचं ज्ञान होत आहे आणि भावना पण निर्माण होतात त्याच्यामुळे, किंवा विचारांचा विषय होऊ शकते. केवळ तीच शब्दाच्या चौकटीत बसविता येते आणि स्पष्ट करता येते वा वर्णिता येते. परंतु अविद्या, जी आपल्या विषय ग्रहणाच्या भावनेच्या व विचाराच्या उपकरणांचे कारण आहे, अविद्या म्हणजे आपण अज्ञान म्हणूय, की आपल्याला ते ज्ञान नाहीये बा असं, जी आपल्या विषय ग्रहणाच्या भावनेच्या व विचाराच्या उपकरणांचे कारण आहे. भावना आणि विचाराच्या उपकरणांचे कारण जी आहे ती काय आहे? अविद्या आहे. म्हणजे कसं आहे, आपण अज्ञानी असल्यामुळे आपण दुःख, म्हणजे सगळ्या गोष्टींचं काही दुःख व्यक्त करत असतो, आनंद होत असतो काही, या सगळ्या भावना आणि विचार, चुकीचे विचार, चांगले विचार, जे काही सगळे आहे, हे हे उपकरणांचे कारण काय आहे? ही अविद्या. ती आपल्या अनुभवाच्या आवाक्यात पूर्णपणे आणता येऊ शकत नाही. तिला आपण अनुभवांच्या आवाक्यात नाही आणू शकत आणि म्हणून तिच्या स्पष्टीकरणात ही अडचण आहे. शिवाय एखादी वस्तू जर अस्तित्वात असेल तर तिचे स्पष्टीकरण करणे शक्य आहे. एखादी वस्तू जी अस्तित्वात आहे तर तिचं स्पष्टीकरण आपण देऊ शकतो, पण अविद्येचं स्पष्टीकरण देऊ शकतो का आपण? नाही. कारण ती एक असं अविद्या म्हणजे ती जाणण्याची वृत्ती आहे, की आपल्याला त्या गोष्टींबद्दल अज्ञान आहे. म्हणून ती एखादी वस्तू अस्तित्वात असेल तर तिचे आपण स्पष्टीकरण देऊ शकतो, पण अविद्येचे नाही देऊ शकत. अस्तित्वात नसलेल्या वस्तूचेही करणे शक्य आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आता अविद्या अस्तित्वात आहे असेही नाही आणि नाही असेही नाही, म्हणजे हे कॉम्प्लिकेटेड आहेत हे वाक्य, किंवा दोन्हीही. आणि म्हणून ती अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय शब्दाची एवढी मोठी व्याख्या केलेली आहे त्यांनी आता. तर हे जो श्लोक होता 14वा, त्याच्यात त्यांनी जे सांगितलं होतं की अनादी व अनिर्वचनीय अविद्या म्हणजे कारण शरीर होय, ते सांगण्यासाठी हे सगळं एवढं त्यांनी समजून सांगितलं, जे की खूपच कॉम्प्लिकेटेड होतं अजून पण. आणि शेवटी वेदांतात चर्चेचा विषय विद्या आहे. वेदांतामध्ये कशाची चर्चा केली आहे? विद्या. विद्या म्हणजे सत्य, सत्य म्हणजे आत्मस्वरूप आहे आणि अविद्या म्हणजे अज्ञान, की ज्याचं आपल्याला त्या सत्य स्वरूपाचं ज्ञानच नाहीये. तर विद्या त्याला म्हणतो आपण स्वस्वरूपाला, आणि अविद्या आपण हा वेदांताचा विषय होऊ शकत नाही असं त्यांना इथे म्हणायचं आहे. म्हणजे साधक गुरुकडे ज्ञान शोधण्यासाठी आलेला आहे आणि अज्ञानाच्या अनुभवाचा शोध घेण्यासाठी नव्हे, असं त्यांचं म्हणणं आहे. की कोणते पण एखादे गुरु असतील, त्यांच्याकडे जे शिष्य येतात किंवा साधक येतात, ते कशासाठी आले आहे? तर ते आले आहे ज्ञानाचा अनुभव किंवा विद्येचा विषय ग्रहण करण्यासाठी आले, न की अज्ञानाच्या अनुभवाचा शोध घेण्यासाठी नव्हे. म्हणून शास्त्रांचे असे सांगणे आहे की साधकांनी अज्ञान समजून घेण्याचा व त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. बापरे, एवढं सांगत बसले ते किती किती कठीण आहे, खूपच कठीण आहे. ते सांगायलाही कठीण जाते आणि समजायला तर अजूनच कठीण आहे. ते एवढं सांगायची गरजच नाही की फक्त आपल्याला ज्ञान घ्यायचं आहे सत्य स्वरूपाचं. पण हे कसं आहे की हे ऋषी आणि काय म्हणतात त्याला, गुरु परंपरेतून आलेलं आहे, तर त्या शिष्यांना समजण्यासाठी या सगळ्या गोष्टींची सुरुवातीपासून जी परंपरा चालत आली आहे त्याचप्रमाणे शंकराचार्यांनी याच्यामध्ये सगळं समजून सांगितलेलं आहे आपल्याला. आणि याचं जे ट्रान्सलेशन केलं आहे चिन्मय मिशनचे जे चिन्मयानंद आहे त्यांनी, त्यामुळे ते इतकं सगळं समजून सांगितलेलं आहे. आपण काही खूप खोलात जायची गरज नाही. ते अशक्य आहे. विजेरी घेऊन आपण कितीही वेगाने धावत राहिलो तरी आपण कधीही अंधार पाहणे शक्य नाही. समजा टॉर्च आहे आपल्याजवळ आणि त्याच्याने जर आपण सगळीकडे बघत राहिलो
तर आपल्याला काय दिसेल? फक्त प्रकाशच दिसेल, अंधारात दिसणार नाही असं त्यांचं म्हणणं. अरुणोदयाबरोबर रात्र पळून जाते. एक उदाहरण दिलं त्यांनी की डोक्यावर गॅसचा पेटवलेला दिवा घेऊन अंधार असेल त्या ठिकाणी तो दिवा ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी रात्रभर हिंडतो एक व्यक्ती आणि तो अपयशी होतो. जर त्याने तो गॅसचा जो काही दिवा असतो तो डोक्यावर ठेवलाय आणि अंधार आहे त्या ठिकाणी तो अंधार नष्ट करण्यासाठी खूप शोध घेऊन राहिलेला आहे. पण तो दिवा जर तुझ्या डोक्यावरच आहे, प्रकाश तुझ्या जवळच आहे, तर तू कितीही रात्रभर त्या अंधाराचा शोध घेण्यासाठी हिंडला तर तू अयशस्वी होशील असं त्यांचं म्हणणं आहे. तसंच आपलं आहे. अज्ञानामुळे आपल्याला या ज्या सत्य तत्वाचं ज्ञान होत नाही. जो जो आपण अज्ञान समजून घेण्याचा व जाणण्याचा प्रयत्न करतो तो आपण सत्य ज्ञानापर्यंत पोहोचेपर्यंत ते दूर दूरच राहते. आता हा 15वा श्लोक आहे. पंचकोशादि योगेन तत्तन्मय इव स्थित शुद्धात्मा नीलवस्त्रादि योगेन स्फटिको यथा. पंचकोशांशी 5 कोश आपल्याला माहिती आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश वगैरे सगळे कोश झालेले आपले. 5 कोशांशी झालेल्या त्याच्या तादात्म्यामुळे निर्मल आत्मतत्व त्याचे गुणधर्म स्वतःवर ओढवून घेत असल्यासारखे दिसते. जसे एखाद्या स्फटिकाच्या बाबत तो त्याच्या सान्निध्यातील रंग, निळे कापड इत्यादी वगैरे स्वतःवर ओढून घेत असल्यासारखा दिसतो. म्हणजे एखादा स्फटिक म्हणजे समजा हिरा असेल पांढरा असा चकचकीत त्याचा म्हणजे असा उजेड पडतोय बा, त्याच्यावर जर आपण झाकून टाकलं निळ्या कपड्याने तर निळाच प्रकाश येईल त्याच्यामधून. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे पंचकोशांशी तादात्म्य झाल्यामुळे निर्मल आत्मतत्व जे आहे ते त्याच्या पंचकोशांचेच गुणधर्म ओढून घेत असतं आपल्यावरती. परिपूर्ण निष्कलंक आत्मतत्व अशुद्धता व अपूर्णतेमुळे दूषित कसे होते त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. याचे उत्तर आपल्याला येथे दिलेले आहे. आत्मतत्व सदैव शुद्ध व सर्वत्र सारखे असते आणि ते सृष्टीतील मर्यादित विषय वस्तूंमुळे किंवा सत्य तत्वाबाबतच्या आपल्या अज्ञानामुळे निर्माण झालेल्या प्रकृतीच्या निरनिराळ्या आवरणांमुळे कधीही दूषित होत नाही. तर हे सत्य तत्व जे आहे ते विषय वस्तूंमुळे आणि आपल्या अज्ञानामुळे झालेल्या निरनिराळ्या आवरणांमुळे कधी दूषित नाही होत बा. परंतु आपण चुकीच्या कल्पना करून घेतलेली दिसते की अविकारी परमतत्व अपूर्ण विषय वस्तूंच्या संदर्भात आल्यामुळे विविध मर्यादांनी उपाधियुक्त होऊन मन व इंद्रिय यातून जेव्हा व्यक्त होते तेव्हा पंचकोशांची त्याला दुर्गंधी येऊ लागते. म्हणजे ते कसं आहे की परमतत्व जे आहे ते परमतत्व अपूर्ण विषय वस्तूंच्या संबंधामध्ये, म्हणजे आता खरं म्हणजे आपलं स्वरूप जे आहे ते पूर्णपणे अतिशय निर्मळ शुद्ध सत्व स्वरूप आहे. पण आपण या सगळ्या विषय वस्तूंच्या बाह्य गोष्टींच्या याच्यात अडकलेलो आहे बंधनामध्ये. त्यामुळे त्या आत्मतत्वावर सुद्धा आवरण पडलेले आहेत. इंद्रियातून ते व्यक्त होत असते. म्हणून ते कशातून व्यक्त होते? मन आणि इंद्रिये, बुद्धी वगैरे या सगळ्या गोष्टीतून ते व्यक्त होत असते. तेव्हा पंचकोशांची त्याला दुर्गंधी येऊ लागते. पंचकोश म्हणजे अन्नमय कोश वगैरे सगळे आपल्याला आता माहिती आहे. आनंदमय कोशापर्यंत. अध्यारोपित सापाचे विष त्याचेच अधिष्ठान असलेल्या दोराला बाधा करू शकत नाही. भूताच्या ओठावरील रक्त निर्दोष खांबावर कधीही डाग पाडू शकत नाही. आता त्यांनी सांगितलंय की समजा अध्यारोपित आपण साप आहे आपण समजलं आणि तो आपल्याला चावला, पण हे कधी शक्य आहे का? अधिष्ठान तर ते दोरीच आहे ना त्याचं, त्यामुळे ते चावणंही शक्य नाही ते काही नाही. हे सगळ्या कल्पना कुठे आपल्या मनामध्ये आहेत की तो साप येईल, चावला येईल, मग आपल्याला ते विष आपल्या शरीरात भिनेल वगैरे. तसंच हे भूतप्रेत जे दाखवतात चित्र आपण बघितलेले आहेत, ते त्यांना रक्त लागलेलं असतं काय काय असतं ते तशा प्रकारे त्यांनी म्हटलं की त्या खांबावर थोडी रक्त लागलेलं राहिलंय, तर हे सगळं त्यांनी डाग पाडू नाही शकत बा त्या रक्ताचे. तर हे एक्झाम्पल त्यांनी याचं दिलंय मुद्दाम छोट्या गोष्टींच्या द्वारे की त्या शुद्ध आत्मतत्वाला कशानेही तो बाधित होऊ शकत नाही. ते मुक्त आणि साक्षी रूप सत्यच असतं ते. काचीचा स्वच्छ पेला ज्या कापडावर ठेवला असेल त्याचा रंग घेतो असे दिसते. त्याप्रमाणे शुद्ध आत्मतत्व पंचकोशांशी झालेल्या भासमान तादात्म्यामुळे व संबंधामुळे ते त्याच्यामध्ये व त्याच्यामधून व्यक्त होताना
हे पंचकोश म्हणजेच आपले स्वरूप असे आपण चुकीचे समजून घेतो. म्हणजे हेच आपले शरीर जे आहे, पंचज्ञानेंद्रिय, पंचकोश हेच शुद्ध आत्मतत्व आहे असं आपण चुकीच्या समजुती करून घेत असतो. तर हे पंचकोश सांगितलेले आहे. स्थूल शारीरिक रचना, शरीर रचनेचा अन्नमय कोश असे म्हटलंय. जीवनदायी वायुरूप कोश, शरीरातील कार्यांचा प्राणमय कोश. प्राण बघितले आपण आता, पंचप्राण. मनोमय कोश सांगितलेलं आहे की मनोकोश म्हणजे मानसशास्त्रीय, मनाच्या द्वारे जे आहे ते सगळं मनोमय असतं. बौद्धिक कोश म्हणजे विज्ञानमय कोश आहे, आणि आनंदमय कोश म्हणजे आनंदमय असतो. आनंद कोश जो आहे तो सांगितलेला आहे. याचं पिक्चर सुद्धा टाकलं होतं त्या दिवशी. सगळे कोश जे आहेत हे याच्यामध्ये सगळे कोश दिलेले आहे. हे मूळ परमस्वरूप आहे, ओम जे परमात्मा तत्व आहे, आणि मग ते याच्यामधून व्यक्त होत असतं. मनुष्याच्या व्यक्तिमत्वाचे सोयीस्कररित्या आपल्या सोयीप्रमाणे त्याच्या विशिष्ट कार्यानुसार 5 स्तरांमध्ये पृथक्करण केलेले आहे. आपल्या सोयीनुसार त्याने 5 स्तरांमध्ये त्याला पृथक्करण केले, आणि त्यांना पंचकोश असे म्हटले. अन्नमय, प्राणमय ते सगळे झाले आता आपले. आता 16वा किती वाजले? अजून घेऊ आपण थोडा. 16वा जो श्लोक आहे, वपुस्तुषादिभिः कौशेर्युक्तं युक्त्वावघाततः आत्मानमंतरम शुद्धम विविचातांडुलम यथा. तांदुळास वेष्टणाऱ्या तूस, आपण जे तांदूळ जे असतं त्याच्यावरती जे कोश असतं म्हणजे कोंडा जे म्हणतो आपण, त्याचं ते काढतो वरचं. तांदुळास वेष्टणाऱ्या तूस, कोंडा इत्यादींपासून एखादा ज्याप्रमाणे तांदूळ वेगळा करतो त्याप्रमाणे विवेकपूर्ण आत्मविश्लेषण व तर्कसंगत विचार करून व्यक्तीने कोशांपासून आत्मधील शुद्ध आत्मतत्वास वेगळे करावे. हे आपल्याला सांगितलेलं आहे की त्या तांदूळाला आपण जेव्हा हे करतो, ती प्रोसेस आपल्याला सगळ्यांना माहिती. तर ते कवर काढून मूळ तांदूळ आपल्या जवळ जसं येतं तसंच विवेकपूर्णपणे म्हणजे सत्सद विवेक बुद्धीने आत्मविश्लेषण व तर्कसंगत विचार करून व्यक्तीने कोशांपासून आतील शुद्ध आत्मतत्वास वेगळे करावे. तर ह्या कोशांमध्ये पण आपण अडकलेलो असतो, त्याच्यातून आपल्याला स्वतःला शुद्ध तत्व समजावे आपण. तर मग आपल्यातील या परम सत्य तत्वाचे जे सर्वव्यापी आहे त्याचे ऐश्वर्य व महिमा आपण मनःचक्षूंसमोर कसा आणावा, चैतन्यास प्रकृतीपासून कसे निराळे करावे व शुद्ध चैतन्याचा अनुभव कसा घ्यावा. आता त्यांनी प्रश्नच विचारले इथे की हे जे सर्वव्यापी आहे त्याचे ऐश्वर्य महिमा जे काही आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं ते कसं डोळ्यासमोर आणायचं आपल्याला, आणि त्या चैतन्यास प्रकृतीपासून, प्रकृती म्हणजे मायाच म्हणू शकतो आपण, अष्टधा प्रकृती आहे आपल्याला माहिती गीतेमध्ये ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना. प्रकृतीपासून कसे निराळे करावे व शुद्ध चैतन्याचा अनुभव कसा घ्यावा. ज्याप्रमाणे साळीपासून कोंडा व तूस काढून टाकल्यानंतर तांदूळ मिळतो, त्याचप्रमाणे सत्य व असत्य ह्यातील फरक जाणणाऱ्या आपल्या विवेक शक्तीने आत्मतत्वावर आपण अध्यारोपित केलेली निरनिराळ्या प्रकारची अशुद्धता दूर करून सत्य आत्मतत्वाचा प्रकाश मंद करणाऱ्या गडद आध्यात्मिक अज्ञानाच्या म्हणजेच अविद्या, आता इथे त्यांनी अविद्येला अज्ञान म्हटलेलं आहे, आपण मगाशीच बघितलं. अज्ञानाच्या आवरणांच्या तळाशी जाऊन आपण त्याच्या शुद्ध व अदूषित स्थितीमध्ये त्या एकाचीच विशेषत्वाने अनुभूती घेतली पाहिजे. एकाचीच म्हणजे एकत्व रूप जे आहे, एक रूप आहे, एकच तत्व जे आहे त्याची अनुभूती आपल्याला घ्यायची आहे. तर कशा प्रकारे घ्यायची त्यांनी सांगितलं की तांदूळाला जसं तो साळीपासून आपण कोंडा दूर करतो आणि जे तांदूळ आपण मिळवतो त्याप्रमाणे सत्य असत्य यातील फरक जाणायचा आहे आपल्याला. कशाने जाणायचा? विवेक शक्तीने, आणि त्याच्या आत्मतत्वावर अध्यारोपित केलेले निरनिराळ्या प्रकारची अशुद्धता म्हणजे जे मळ चढलेला आहे, आवरण आहे, दूर करून त्या आत्मतत्वाचा प्रकाश मंद करणाऱ्या गडद आध्यात्मिक अज्ञानाच्या म्हणजे त्याचा प्रकाश आपण आपल्याच ज्या आध्यात्मिक अज्ञान आहे आपलं त्याच्याद्वारेच तो प्रकाश आपण त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होत असतं. आवरणांच्या तळाशी जाऊन म्हणजे मूळ जे आहे तिथे शोध घेऊन आपण त्याच्या शुद्ध व अदूषित स्थितीमध्ये त्या एकाचीच विशेषत्वाने अनुभूती घ्यायची. एकाचीच म्हणजे
आत्मतत्वबोध असले ते एकच तत्व जे आहे त्याची अनुभूती घ्यायची. अशा प्रकारे आपल्यातील शारीरिक व मानसिक उपकरणांचा निराश करण्याच्या कलेने आणि तसेच त्या अमर तत्वावर बसू दिलेली धुळीने भरलेली घाण काढून टाकून या वैविध्यपूर्ण सृष्टीच्या समष्टी अस्तित्वाचा महिमा जे आत्मतत्व आणि आत्मतत्व त्याची शुद्ध चैतन्य म्हणून अनुभूती घ्यावयाची आपल्याला आहे. तर त्यांनी तेच म्हटलेलं आहे की हे सगळे उपकरण आहे, शारीरिक मानसिक जे काय आपल्याला सांगितले त्यांनी, तर त्यांचा निराश करायचा आहे आणि त्याच्यावर जी धूळ बसलेली आहे ती घाण सगळी काढून टाकायची आहे आणि तिचा जो महिमा आहे वैविध्यपूर्ण सृष्टीच्या समष्टी अस्तित्वाचा महिमा जे आत्मतत्व शुद्ध चैतन्य म्हणून आहे त्याची अनुभूती आपल्याला घ्यायची. तर आता आपण त्या प्रोसेसमध्ये आहोत सगळेजण. जेव्हा प्रोसेसमध्ये आता हे असे वाक्य आपल्याला बोलायचेच नाही की आपणच ते आत्मतत्व आहे, कंटिन्युअस आपण हेच म्हणायचं की आपणच ते आहोत म्हणून. तर हे सगळं त्या जुन्या पद्धतीमुळे खूप डिस्कशन केलेलं आहे त्यांनी आणि खूप किस काढलेला आहे. तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्वाचे स्तर असलेल्या विविध आवरणांपासून तो अलग होतो. म्हणून मग त्याचे जे काही विविध आवरण आपल्याला दिसतात, आपल्या डोळ्यांना जे दिसतं ते नसून सत्यतत्व एकच आहे आणि आपणच ते सर्व आहोत हे बघायचंय. त्याला समजून येते की आत्मा त्या आवरणांहून निराळा आहे. आत्मा त्या सगळ्यापेक्षा वेगळा आहे आणि त्यांच्यापासून सतत अलग राहण्याच्या प्रक्रियेत तो अनंत ज्ञान व परिपूर्ण आनंद प्राप्त करून घेत आहे. आपल्या आध्यात्मिक स्थितीचा नित्य आत्मतत्व म्हणून त्याला पुनर्शोध लागतो. तर हे 16व्या याचं झालेलं आहे श्लोकाचं. आता 17वा श्लोक आपण बघूया. सदा सर्वगतोप्यात्मा न सर्वत्राव भासते बुद्धावेवा भासते स्वच्छेषु प्रतिबिंबवत. आत्मतत्व जरी सर्वव्यापी असले तरी ते सर्व वस्तूंमध्ये प्रकाशित होत नाही. स्वच्छ आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे ते केवळ अंतःकरणामध्येच बुद्धीमध्येच व्यक्त होते असं त्यांनी सांगितलेलं आहे की सगळ्याच वस्तूंमध्ये ते प्रकाशित नाही होत पण बुद्धीमध्ये त्याचं प्रतिबिंब असतं. तर हे जे आहे हे एक चार्ट आहे. तर ते कशा प्रकारे त्याचं स्वरूप कसं प्रगट होतं. शुद्ध आत्मतत्व आहे इथे चैतन्य स्वरूप असं आपण ज्याला म्हणतो आणि ते ह्या सगळ्या एक तर ते कोश आहे. त्याच्यानंतर त्यांनी दिले समष्टी, विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर हे पण तत्वबोधामध्ये झालेलं आहे. व्यष्टी, समष्टी आणि व्यष्टी. समष्टी म्हणजे काय आणि व्यष्टी म्हणजे काय. तर समष्टी, विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर ही संकल्पना आहे. त्यानंतर व्यष्टी, विश्व, तेजस, प्राज्ञ. त्यानंतर स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. तर हा चार्ट आहे. हा टाकलेलाच आहे त्याच्यामध्येच आहे ते सगळं. तर आता हा 17वा श्लोक आपल्याला आपण बघितला. आत्मतत्व अनंत असल्यामुळे स्वभावताच ते सर्वव्यापी आहे. ते अनंत आहे. किती सारे नावं आपण आतापर्यंत ते शोधले त्याचे. जरी ते सर्व वस्तूंच्या ज्ञानामध्ये उपलब्ध असेल तरी केवळ शुद्ध बुद्धीतच, शुद्ध बुद्धी म्हणून शुद्ध आणि निर्मळ मन पाहिजे असतं, शुद्ध बुद्धी पाहिजे असते, आपण त्याच्या मूलतः असलेल्या तेजासह आत्मतत्व अनुभवू शकतो. जसे केवळ स्वच्छ नितळ आरशातच आपण आपले प्रतिबिंब स्पष्टपणे पाहू शकतो, जरी परिवर्तनाच्या नियमानुसार आपला चेहरा सर्व वस्तूंमध्ये प्रतिबिंबित झालेला असला तरी. आपण पुन्हा शासनाचे उदाहरण घेऊ. पुन्हा ते दिल्लीचं एक उदाहरण दिलं त्यांनी की ते सगळे वेगळे काय ते असतात, ते कार्य असतात त्यांचे आणि इतर भागांमध्ये जे आहे ते थोडंसं इथे सांगितलंय त्यांनी. जरी शासनाचे मुख्य ठिकाण उत्तरेत असले तरी शासनाची सार्वत्रिक सत्ता व कृपा दक्षिणेतील एखाद्या दूरवर असणाऱ्या लहानशा घरावर सुद्धा तितकीच आहे. देशातील इंचावर त्याची सत्ता आहे. त्याचे विधी नियम देशाच्या कानाकोपऱ्यात लागू आहेत. तरी सुद्धा सरकारला भेटण्यासाठी नव्या दिल्लीतच गेले पाहिजे. आता हे एक उदाहरण त्यांनी त्याच्यासाठी दिलं आहे की जर तुम्हाला
त्या आत्मतत्वाचे ज्ञान ग्रहण करायचे असेल किंवा त्याची अनुभूती घ्यायची असेल तर त्याच्यासाठी मन आणि हे शरीर सगळं शुद्ध निर्मळ पाहिजे, विचार शुद्ध पाहिजे. तर म्हणून त्यांनी सांगितलं की किती कुठपर्यंतही त्याची तुम्हाला म्हणजे कृपा लाभत असली पण त्याला स्वतःला जर पूर्णपणे आपल्याला भेटायचंय तर ते दिल्लीतच जावं लागतं असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे परमेश्वर परब्रह्म जे या सर्व विविधतेचे अधिष्ठान आहे ते आपल्या आतही आहे तसेच बाहेरही आहे. तरी केवळ शुद्ध व स्थिर असलेल्या सूक्ष्म बुद्धीतच त्याचे पूर्ण प्रतिबिंब स्पष्टपणे पाहता येते. म्हणून शुद्ध निर्मळ पाहिजे मन, स्वच्छ बुद्धी पण तशीच पाहिजे. शरीर स्थूल आहे, मन कशाने तरी विक्षेपित होत असते आणि म्हणून सूक्ष्म बुद्धीतच व्यक्ती शांत व स्थिर राहण्यास शिकू शकते. स्थिर व शुद्ध मनाच्या प्रसन्न शांततेमध्ये तेजोमय आत्मतत्व जाणले जाते. जसे एखाद्या स्थिर धरलेल्या स्वच्छ आरशातच आपण आपले प्रतिबिंब सहजतेने पाहू शकतो. भौतिक विज्ञानानुसार वस्तूंवर पडलेला प्रकाश परावर्तित होत असतो. आता भौतिकशास्त्राचा ज्यांचा अभ्यास आहे त्यांना माहिती आहे. आणि परावर्तित करणाऱ्या पृष्ठभागावरून हे परावर्तित प्रकाश किरण पुन्हा परावर्तित होतात आणि ते जेव्हा आपल्या डोळ्याच्या पडद्यावर पडतात तेव्हा आपल्याला प्रतिबिंब दिसते. तर हे आता आपल्याला डोळ्यांची ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांना पण हे माहित असतं की भौतिक विज्ञानानुसार सांगितलंय त्यांनी की वस्तूंवर पडलेला प्रकाश परावर्तित होत असतो. कोणती वस्तू आहे त्याच्यावर जो प्रकाश पडत असतो तो परावर्तित होऊन परत परावर्तित करणाऱ्या पृष्ठभागावर हे परावर्तित प्रकाश किरण पुन्हा परावर्तित होतात. आता डोळ्यांची जी प्रोसेस आहे बघण्याची आपली त्याच्या मागचं जे विज्ञान आहे ते सगळं सांगितलेलं आहे. ते आपण बघू शकतो किंवा बऱ्याच जणांना माहिती आहे. आणि जेव्हा आपल्या डोळ्यांवरच्या पडद्यावर ते प्रकाश किरण पुन्हा परावर्तित होतात तेव्हा आपल्याला प्रतिबिंब दिसते. आपल्याला हे जे प्रतिबिंब दिसतं आहे कोणतं पण वस्तूचं, कोणती वस्तू ही आहे हे जे आपल्याला दिसत आहे त्याच्या मागे ही सगळी प्रोसेस आहे. ही प्रक्रिया अत्यंत खडबडीत भिंतीच्या पृष्ठभागावरूनही होत राहते परंतु आपल्याला आपले प्रतिबिंब तेथे दिसत नाही. हे सगळे गोष्ट सांगितली आहे की आत्मतत्व सूक्ष्म बुद्धी तच शांत व स्थिर राहण्यास शिकू शकते. सूक्ष्म बुद्धी म्हणजे कसं, सूक्ष्म शरीर नाही म्हटलंय त्यांनी, सूक्ष्म बुद्धी म्हटलेलं आहे. तर सूक्ष्म बुद्धी याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. हे सगळं चार्टमध्ये तुम्ही वाचू शकता पुन्हा त्याचं कसं प्रतिबिंब पडतं ते. तर मी तुम्हाला परत एकदा समजून सांगेल त्याच्याबद्दल. सूक्ष्म बुद्धीतच व्यक्ती शांत आणि स्थिर राहण्यास शिकू शकतो. सूक्ष्म बुद्धी म्हणजे जी शुद्ध आणि पवित्र बुद्धी आहे किंवा ज्याचं मन अतिशय शुद्ध आहे त्याच्यामध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं. कशाचं? आत्मतत्वाचं. स्थिर व शुद्ध मनाच्या प्रसन्न शांततेमध्ये तेजोमय आत्मतत्व जाणले जाते. जसे एखाद्या स्थिर धरलेल्या स्वच्छ आरशात आपण आपले प्रतिबिंब सहजतेने स्पष्टपणे पाहू शकते. म्हणजे ज्याच्यावर मळ चढलाय त्याच्यामध्ये आपल्याला आपले प्रतिबिंब दिसत नाही. आता हे खूपदा सांगून झालंय, ते परत परत रिपिटेशन खूप आहे. देहेंद्रिय मनोबुद्धी प्रकृतीभ्यो विलक्षणम किती वाचलं, तद्वृत्ती साक्षिणम विद्यादात्मानम सजवत्सदा. आता आपण उद्या घेऊया, 5:15 झाले ना. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. सगळ्यांना धन्यवाद. तुम्ही इतका कठीण विषय जो मला काही समजवता व्यवस्थित आला नाही आज तो समजून घेतला आणि शांतपणे नाही ऐकलं मॅडम, त्याबद्दल. समजवलंय तुम्ही. तुम्ही व्यवस्थित समजवलंय. छान समजून सांगताय, उदाहरण देताय. फक्त हा काय आहे, तुम्ही ते डीप मध्ये दिले, ते काय वाचायची गरज नाहीये. हा तेच तुम्ही सगळंच माझ्या आता वाचलं लक्षात पाहिजे आलं की ते प्रत्येक रिपिटेशन होतं श्लोकाचं आणि असं मग ते काही अजून नाहीये. कन्फ्युजन तुम्ही होतं. काय करा, हा तुम्ही सांगताय समजून खूप छान, हा उदाहरणं पण देताय, वेगळे वेगळे समानार्थी शब्द पण वापरताय. फक्त काय करा की हो खुणा करा आणि तेवढंच सांगा. डिटेल सांगायची गरज नाही, कारण हो रिपिटेशन फार आहे. बघितलं ना, तर आत्मतत्वबोध हा जे अमृता रिपिटेशन खूप आहे. मॅडमनी घेतलं तेच सगळं आतापर्यंत होतं हा आणि आत्ताशी तर आत्म्याला सुरुवात झाली, बरोबर. हा, मग रिपिटेशन्स आता सुद्धा कशाला आपण केले पाहिजे.
कारण जोवर प्रत्येक व्यक्ती हे समजून घेत नाहीये तोवर काही उपयोग नाहीये. हे समजून का घ्यायचंय ते हो. सगळ्यांनी लक्षात घ्या. तर मॅडम आपल्याला दिसतायत, मॅडमच्या वरती आपण हवा बघतोय, भिंतीच्या छतापर्यंत हवा आहे, मॅडमच्या आजूबाजूला हवा आहे. आपण म्हंटलो की आपलं शरीर 6 फूट आहे, म्हणजे आपण आपल्याला काय हम्म. अभ्यासलं आतापर्यंत? आपण अभ्यासलं, पंचकोश अभ्यासले, 6 फूट ऑरा अभ्यासला, आणि आपल्या ऊर्जा अभ्यासल्या, आपलं मॅग्नेटिक फील्ड कसं वाढवू शकतो आपण, कसं लोकांना आपल्याप्रमाणे लोक वागत जातात, हे सगळं अभ्यासलं आपण. हम्म. पंचकोश, 7 स्तर आपण अभ्यासले. पण आता आपल्याला जरा थोडं खाली जायचंय, आतमध्ये जायचंय, आत उतरायचे आत्म्यापर्यंत. आणि त्यामुळे आपण हे हम्म. आत्मबोध वाचलं. तत्वबोधाने आपल्याला काय सांगून दिलं? आपण 7 शरीर शिकलो, 7 स्तर शिकलो, पंचकोश शिकलो, पण तत्वबोधाने आपल्याला हे शिकवलं की आपण कसं निर्माण झालो ईश्वरापासून. मग ईश्वरीय जी शक्ती आहे त्याचं पज्जीकरण होऊन कसं कसं तत्व एक एक तयार झाली, आणि त्या तत्वातून हे शरीर हो. तत्वाचं कसं बनलं, म्हणजे अणु कशी बनली, मांस कसं बनलं, पृथ्वी तत्वापासून काय बनलं, मग कान काय काम करतं, डोळे काय काम करतं, हे सगळं समजणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. कारण ही प्रोसेस हम्म. उलटी सुरू झालेली आहे आपल्याला. जवळ आपण हे आपल्या आत्म्यामध्ये ज्ञान ग्रहण करत नाही, हम्म. तर उलटा प्रवास भरभर होणार नाहीये. शरीराला सोडायचंय, 5 तत्वांना सोडायचंय आपल्या. ज्या वेळेला खटकन या प्रोसेस होणार आहेत, ऊर्जा वाढत चालली आहे, रिव्हर्सीकरण सुरू झालेलं आहे. ईश्वरापासून सुलक्षणा मॅडमनी जन्म घेतला, मी घेतला, तुम्ही घेतला. या सगळ्या प्रोसेस हजारो वर्ष ज्या झाल्या ते समजून घेतले आपण. आपण मागचा जन्म म्हंटलो, आपण एकत्र होतो, सगळं झालं. कुठेतरी कधीतरी युग सुरू झालं आणि आपण मागचे जन्म घेतले, आत्ताचे जन्म घेतले, त्या वरच्या ईश्वरापासून, आबळापासून खाली धर्तीवर आलो. हे पंचीकरण बघितलं, पंच महाभूत कशी तयार झाली, तिथून आपलं कान, डोळा, इंद्रिय सगळं बघितलं. हे समजलं तर रिव्हर्स प्रोसेस भराभर होणार आहे. कारण वातावरणात हे इफेक्ट सुरू झालेत, शरीरावर हे इफेक्ट सुरू झालेत, मनावर हे इफेक्ट सुरू झाले. मला आज काल मला आता आठवत नाही कोण बोललो, पण ते सांगत होते. हा, आज मला फोन झाला 1 तास. भरपूर लोक मला फोन करतात, आणि मग त्या सांगत होत्या फॉरेनचं सगळं, राहून आल्या त्या फॉरेनला. तर त्यांची प्रोसेस म्हणजे त्या म्हणतात फॉरेन मध्ये खूप लोकांना हे व्हायला लागले, ते स्क्रिझोफेनिया व्हायला लागलाय. तर हे तर मी किती दिवस झाले तुम्हाला सांगते, वेगळे होणार आहेत लोक, होत आहेत लोक. फॉरेन मध्ये जास्त चाललंय, आणि आता इंडियात सुरू झालंय सुरू इंडियात सुद्धा. लोकांचं मन लेअर जो आहे, बुद्धी लेअर आहे, काय होतंय, वातावरणाची इफेक्ट होणार आहे, सूर्याचे इफेक्ट होणार आहे, काय चाललंय कळत नाही. आताच बघा ना, साधे सुधे लोक जे जोडले जात आहेत आपल्याला विहंगमला, ते सांगतायत की मॅडम स्ट्रेस खूप आहे, मॅडम हे खूप आहे. आणि त्यांना आता ध्यान माहिती झालंय, ध्यान करायला पाहिजे हे माहिती झालंय. आणि मी जेव्हा बोलते ना पृथ्वीवर काय चाललंय, हे झालंय, त्यांना सगळं माहिती आहे. आपण 1-1.5 वर्षापूर्वी बघितलं, हे कोणाला माहिती नव्हतं, पण आता साधे सुधे अनपढ लोकांना सुद्धा आणि शिकलेल्या लोकांना सुद्धा हे माहिती झालेलं आहे. आणि जे पुढच्या अवस्थेतले त्यांना वाटतंय नाही बाबा ध्यानाकडे वळलं पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे. तरुण तरुण मुलं आपल्याला आता युट्यूब वरनं भरपूर लोक मला फोन करतात, काय करतात, तरुण यायला लागलेत, जेंट्स यायला लागलेत. त्याच्यावरनं माझ्या लक्षात आलंय की हे खूप पुढे गेलेले आहे स्थिती. आणि हे वातावरणच करून घेतंय सगळ्यांना. हा, जी जाणीव करून देते, नॉलेज देते, ते वातावरणात नव्हतंय. तर हे जसं करायला लागलेत लोक आता ध्यान पृथ्वीवरचं, त्यांना समजायला लागले, तसं आपल्याला हे सगळं तत्व कशी तयार झाली, शरीराचा कान कसा झाला, डोळे कसे झाले, हे सगळं समजून घेतलं तर रिव्हर्सल प्रोसेस सुरू होणार आहे. धडाधड तत्व सोडायची आहेत आपल्याला. आपल्याला पकडून नाही ठेवायचं, आपल्या शरीराला पकडून नाही ठेवायचं, आपल्या तत्वांना पकडून नाही ठेवायचं. आपल्याला तत्व बदलता आली पाहिजेत, म्हणून आपण पहाटेच्या ध्यानातनं तत्व जाणून घ्यायला लागलोय. उगाच वेड्यासारखं शिवसरोदय शिकत नाही बसलेलो आपण. आपण तत्वांना जाणून घ्यायला लागलोय, श्वासातली तत्व ओळखायला लागलोय, त्या तत्वांना आपण बदलायला लागलोय पहाटेच्या ध्यानातून. तत्व जाणून घ्यायला लागलोय, आता माझ्या या श्वासामध्ये कुठलं तत्व आहे, आणि हे जे प्राण आहे, दश प्राण आहेत, त्याच्या ज्या लोकेशन्स आहेत, ते सुद्धा आपण भाग 3 मधनं शिकलेलो आहोत. आता आता पुढे पुढे ध्यान करताना आपल्याला तेही ओळखायचंय, कुठलं प्राण सुरू आहे, श्वास आहे का प्राण आहे. आपण विज्ञान विज्ञान भैरवातल्या टर्म्स बघितल्या दोन्ही, का चाललंय हे सगळं.
शरीरातल्या कणाकणातल्या अवस्था आपल्याला जाणून घ्यायच्या, कुठला वायू आहे तो. पंचप्राणांपैकी आता कुठली अवस्था आहे, कुठला वायू माझ्या शरीरात आहे. तुम्हाला माहितीये पंचतत्वाप्रमाणे वेळा सुद्धा 2-2 तासाला त्या तत्वात आहेत. वेळा सुद्धा त्या त्या अवयवातून ऊर्जा सुद्धा त्या त्या अवयवातून फिरत आहेत 2-2 तासाला. हे आपण भाग 4 मध्ये शिकलोय. मग हे का शिकून घ्यायचं की आता माझी ऊर्जा कुठल्या भागात आहे, तिथे काय चाललंय, हे जर ध्यानाने समजून घेतलं तर ते बदलता पण येणार आहे. आपण जसं बदललं, आपण काय बदललं, आपले विचार बदलले. आपण विचार बदलले, आपली एनर्जी बदलली, आपली फ्रिक्वेन्सी बदलली. काय साधलं आपण? आपल्या आयुष्यात परिवर्तन साधलं. मग परिवर्तनाने काय झालं? आपल्याला हवं ते घडवू लागलं, आपल्याला हवं ते मिळवू लागलं. आपल्या जवळची लोक बदलायला लागली, आपल्याला जे हवे तशी ती लोक वागायला लागली. हे सगळं आपण शिकलो. मग ज्या वेळेला आता हे पंचप्राण, दशप्राण, उपप्राण शिकलोय आणि आता पहाटेच्या ध्यानातून आपण ते सगळं सूक्ष्म पद्धतीने आत्मसात करून घेतोय, म्हणजे हे बदलण्यासाठी हे सगळ्यात लक्षात ठेवा. आणि या ज्या ज्ञान आपण ग्रहण करतोय, ज्ञान तेव्हाच होतं जेव्हा आपण समजून घेतो. नाहीतर ती माहिती आहे नुसती. मॅडम ऐकतायत आणि कानांनी श्रवण होतंय. पण कानांनी ऐकतच नाही आपण आणि डोळ्यांनी पाहतच नाही. आताच श्लोक झाला. कारण सगळं बुद्धीने होतंय. मग नित्य आणि अनित्य आज आपण महत्वाचं शिकलो. नित्य काय आहे? तर आत्मा हा नित्य आहे. अनित्य काय आहे? सगळं पंचतत्व जे आहे काय आपण अभ्यासले आता, आपलं शरीर, पंचकोश, हे सगळं अनित्य आहे. आज आहे तर उद्या नाही येते. कारण शरीर पण सोडून जायचंय आपल्याला. कारण शरीर सोडून नाही गेलं तर अडकलं आपण दुसऱ्या जन्मात. मग ते कारण शरीरच समजून घेतलं नाही. कारण शरीर कशाने तयार होतं, कुठल्या प्रोसेसनी होतं, हे जर समजून नाही घेतलं तर ज्यावेळेला या ऊर्जा यायला लागल्या, त्या ऊर्जा वापरून आपण कसं डिटॅच होणार आहे या कारण शरीराला? आपण ध्यानातनं समजून घेत चाललोय. म्हणून हे कारण, हे जे काही शिकवतायत मॅडम, मॅडम ते पुस्तक टाका जरा किती ला आहे आणि फोन नंबर हो टाका. मॅडम. ज्यांना ज्यांना घ्यायचंय त्यांनी यादी करा, तिथे एकत्र कॉपी मागू. फोन नंबर द्या, मी विचारून घेते आहे का. तर हो. नाहीतर सगळं माहितीये मॅडम, तुम्ही जरा विचारा ते पुस्तक आहेत का, कॉपीज आपण मागच्या ह्याच्या गुरुचरित्रासारख्या कॉपी एकदम मागू. तत्वबोध, आत्मबोध फार महत्वाचं आहे पुढे जाण्यासाठी. शंकराचार्यांची पुस्तकं आहेत आणि हे जे आहे आता मॅडमनी पहिला साधारण सुरुवातीला जो श्लोक ऐकला, रेकॉर्डिंग ऐका, त्यात सगळं प्रलयाची सिच्युएशन दिलेली आहे. आणि प्रलयाच्या वेळेला वातावरणात काय व्हायला लागतं, हे जे पज्जीकरण जे आहे ते कसं तत्वांना बदलवतं, हे पण सांगितलंय त्या श्लोकामध्ये. आणि मग हे समजलं तर भरभर भरभर आपण हे करून टाकणार आहे, आपलं स्थित्यंतर करून टाकणार आहे. कारण आपल्याला हे ज्ञान घेतलंय, समजलंय, आकलनात आणलंय. ज्या वेळेला ऊर्जा येणार आहे त्यावेळेला आपण हे सगळं वापरून ऊर्जा फोकस करून आपल्यामध्ये बदल करणार आहे. थोडक्यात ज्या वेळेला माणूस मरतो, ज्या वेळेला माणसाचा प्राण पुढे जायला लागतो, त्या वेळेला त्या प्राणाला काहीही माहिती नसतं, दिशा मिळत नाही. आणि आता जे सडन डेथ व्हायला लागल्यात, सडन इन्सिडन्सेस व्हायला लागलेत, त्यावेळेला तर आत्मा भांबावून जातो. कळत नाही, कारण त्याला काहीच माहिती नसतं ना, की बाबा सडनली डेथ येणार आहे. तयारही होत नाही. आजारी पडल्यावर तयार होतो काहीतरी. इथे सडन हे होतं. बरं आजूबाजूला सगळे आत्मेच भटकणारे असतात. मग त्या ऊर्जा किती निगेटिव्ह झालेल्या असतात, कल्पना करा. म्हणून आपण त्यांना प्रेमप्रकाश देतोय. आपण का देतो प्रेमप्रकाश? की या ऊर्जा ब्रह्मांडातल्या तिथे जाऊन त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळो म्हणतो आपण. सद्गती म्हणजे त्यांना कळो बाबा कुठं जायचंय मला, काय करायचंय, भांबावून जातात. मार्ग गुरु जो काही आहे इष्ट तो लाभेपर्यंत, तो मिळेपर्यंत तर प्रवास त्या आत्म्याने केला पाहिजे. आणि त्या आत्म्याने जर प्रवास केला नाही तर मग तो 4 डायमेन्शनला राहणार आहे. आत्मा पुढे जाणारच नाहीये, तरंगणारच नाहीये, तो फ्लोटच होणार नाहीये, जडत्वच नाहीच करणार नाहीये. बसला मग भूत होऊन. आपण बघतो कितीतरी भारलेल्या वस्तू असतात, कितीतरी आत्मे असतातच आजूबाजूला. आणि मग त्यांना दुसऱ्यांच्या बॉडी कॅप्चर करायला लागतात. आणि मग दुसऱ्यांच्या बॉडी कॅप्चर करून मग ज्ञान घेऊन मग पुढे जावं लागतं. यासाठी हजारो वर्ष परत खितपत पडावं लागतं. आणि म्हणून या आपल्या आत्म्यांपासून आपण संरक्षण ध्यानातून केलं पाहिजे पहाटेच्या. म्हणून आपण त्या पण स्टेप्स शिकलो सगळ्या. तर हे अनित्य जे आहे त्याला आपल्याला काही लक्षच द्यायचं नाही इथून पुढं. म्हणून ते अनित्य झालं, तत्वबोध झालं. आता नित्याला आपण फोकस द्यायचंय. नित्य काय तर आत्मा, म्हणून आपण आत्मतत्व शिकायला लागलो. मग हे जर नित्य आहे, म्हणजे कुठलंही युग असू देत, कुठलाही प्रलय होऊन गेलेला असू देत, ब्रह्मांडाच्या कुठल्याही ब्रह्मांडात आपण असू देत,
आत्मा हा राहणार आहे, नित्य राहणार आहे. आणि म्हणूनच नित्यावर फोकस करून नित्याचं ज्ञान आपण ग्रहण केलं तर आपण सदैव सुंदर प्रवासात, सुंदर स्थितीला राहणार आहोत. कारण ती नित्य सिच्युएशन आहे. भलं हे शरीर नाहीये, भलं पंचकोश नाहीयेत, भलं पंचतत्व नाहीयेत, पण नित्य आहे. नित्याला आपण समजून घेतलंय, नित्याच्या प्रोसेस समजून घेतल्या. आत्मा कसा तयार, काय आत्म्याचं काय गुण आहेत सगळं समजून घेतोय. म्हणजे सदैव आपण ज्ञानी राहणार आहोत. आणि आत्म्याचं ज्ञान ऍक्च्युली आत्म्याचं जे घेतो तेच ज्ञान महत्वाचं. त्यालाच ज्ञान म्हणतात की जे सत्य आहे, ट्रूथ आहे, इटर्नल ट्रूथ म्हणतात त्याला, कधीही नष्ट होणार. आणि तेच सनातन म्हणतो. आणि हे सनातन युग सुरू झालेलं आहे. म्हणूनच याच गोष्टीला आता महत्व येणार आहे. म्हणूनच आपण मुद्रा शिकत आहोत. आता या मुद्रा म्हणा किंवा काय म्हणा, सनातन जे आहे त्या आता मुद्रा शरीराच्या आहेत, पण शरीराच्याही पुढे ऊर्जा खेचतायत, त्या ऊर्जेच्याही पुढे भरपूर काही आहे. हे सगळं खेचलं जातंय, आपण हे अभ्यासतोय, याला एंड नाहीये, लक्षात घ्या. म्हणून त्याच गोष्टींना आता महत्व येत जाणार आहे. म्हणूनच आपण हे पुढं पुढं शिकत जायचंय. म्हणून पुस्तक घ्या, वाचन करा, नाहीतर रेकॉर्डिंग ऐका, शब्द लिहून ठेवा, तर पुढं आपण जे काही करणार आहोत ते समजणार आहे. तर आता आपण जे काही ऐकलंय त्याचा उपयोग होणार आहे. मग या ऐकण्याला कधी समजून घ्यायचं? पुढच्या जन्मी समजून घ्यायचंय का हजारो जन्मानंतर समजून घ्यायचंय? समजून घ्यायला मानवातच यायला लागतं. कारण बुद्धीनेच ते समजतं. आत्मा, मॅडमनी जे श्लोक वाचले आता, आरसा, आरशामध्ये जसं आपलं प्रतिबिंब दिसतं तसं आत्म्याचं प्रतिबिंब कुठंही दिसत नाही. कारण आत्मा स्थूल नाही. आणि हे काय जे सांगितलं ते आकाश, आकाश आणि चंद्र. आकाश बघा, आपल्याला चंद्र फिरताना दिसतो, आकाशात चालताना आपण चंद्र फिरताना दिसतो. मग आत्मा हा असा आपला सदैव आपल्या सोबतच असणार आहे. मग हा आत्मा दिसणार नाहीये कुठे आपल्याला, आरशात नाही, कुठंच नाही दिसणार आहे. आत्मा फक्त बुद्धीने जाणता येतो. आणि बुद्धी फक्त मानवाला असते. म्हणून तर मानव जन्माला यावं लागतं हे सगळं ज्ञान घ्यायला, तरच पुढचा प्रवास होतो, नाही तर नाही होत. मग वातावरणात तरंग, कचरा, झाड, पत्ता म्हणून घ्यायचं पुढचं स्वरूप आपण. ह्या पृथ्वीचा प्रलय झाला, हे ब्रह्मांड नष्ट झालं, तर बसा मग जी चेतन आहे त्या चेतनेच्या काही सगळे जाणार आहेत का 5व्या आयामात? सगळे पुढे होणार आहेत का? असे अजिबात नाही होणार आहेत. 0.02% होणार आहेत. पण कधी व्हायचं तो काळ तर आपण कमी करू शकतो आपला. आपण हजारो वर्ष, 100 वर्षानंतर तर आपल्या प्रवासाचा टप्पा आखू शकतो. आज आपल्याला मनुष्य जन्म मिळाला, एवढा सुंदर अवस्थेत, एवढ्या सुंदर अमृतमय ऊर्जेत मिळालाय. मग किती वेळ आपण या प्रोसेसला द्यायचा दिवसातला? आणि किती आपण आपले हजारो वर्ष कमी करायचे? एवढी ऊर्जा सुंदर आहे. हे ज्याचं त्यांनी बघून घ्या. किती ग्रुपला जॉईन झाले, किती हजर आहे तिथे, किती समजून घेतले, किती झोपले, किती जणांनी शब्द लिहिले, ते तुमचं तुम्ही बघा. तुमचा सगळा पुढचा प्रवास तुम्ही प्रोग्राम करत आहात. आपलं हे आयुष्य आपण प्रोग्राम केलंय. पुढचं आयुष्य आपल्याला ड्रॉ करायचंय, चॉकआउट करायचंय, प्रोग्राम करायचंय. सोल प्रोग्राम आपण घडवत आहोत. एक महान काम आपण पुढं करत आहोत. फक्त आपलंच नाही तर पृथ्वीवरच्या बऱ्याच आत्म्यांना आपण पुढं घेऊन चाललेलो आहे. कारण आपण बदललो, आपण हायर चेतनेत गेलो की आपला ग्रुप येणार आहे, आपला ग्रुप आला की बाकीचे येणार आहेत. म्हणून हा अमूल्य वेळ सगळ्यांनी द्यायचा आहे. पुस्तकं घ्या, नाहीतर रेकॉर्डिंग ऐकून अभ्यास करा. मॅडमनी 8 वर्ष अभ्यास केलेला आहे, तेव्हा कुठं त्या एवढ्या बोलू शकतात. मग त्यामुळं मॅडम तुम्ही अजिबात म्हणू नका तसं, आणि मला समजत नाही आणि अवघड तर बिलकुल म्हणू नका. कारण तुम्ही अवघड म्हटलं की ऐकणाऱ्यांना अवघडच वाटणार आहे. हा, सांगताय तुम्ही सगळं, पुढचं सगळं वाचलं पाहिजे असं काही नाही. सगळं स्पष्टीकरण वाच. तुम्ही खुणा करा, जेवढं वाचायचं तेवढ्या खुणा करा, तेवढंच वाचा, बाकीचं सोडून द्या. आणि प्रत्येक गोष्ट काही इथे सांगितली पाहिजे ना नाहीये. प्रत्येकाचं स्वतःच सेल्फ स्टडी हवाच आहे ना. ठीक आहे, चला, धन्यवाद सुलक्षणा मॅडम, आणि जे सगळे आहेत त्या सगळ्यांना धन्यवाद. तुम्ही एका छान प्रयत्नाला, प्रवासाला सुरुवात केली आहे. धन्यवाद. ध्यान घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर जाऊ दे. ध्यान काय घ्यायचंय करताय? का? घ्या मग. रेकॉर्ड राहू दे बंद मला. करतो. हा, कारण ध्यानाने काय